अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत कबीर काव्य आणि योग सौंदर्य याच्यामध्ये आम्हाला शिकण्यासारखं बरंच आहे। नुसतं एखादं गाणं ऐकलं, खूप अप्रिशिएट केलं असा हा भाग नाहीये। त्यांचं ते काव्य सौंदर्य आणि योग सौंदर्य पाहता पाहता आमच्या अंतःकरणाचं सौंदर्य खुलेल असं आहे, म्हणून आम्ही हा विषय घेतो। त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कबीरांचं आपल्याला बरंच आकर्षण आहे, महाराष्ट्रीय मनाला फार आकर्षण आहे। याची काही कारणं आहेत। ओरिजिनल सौंदर्याचा भाग आहेच आहे, त्यात काही वादच नाही, पण त्यावर अजून काही गोष्टी आहेत की कबीरांची जी प्रकृती आहे, प्रकृती म्हणजे त्यांची एकंदर आध्यात्मिक प्रकृती, ती आमच्या संतांच्या आध्यात्मिक प्रकृतीशी मिळती जुळती आहे। कारण जर उत्तरेकडे जसं जसं जाऊ तसं तसं प्रेमभक्ती हे जास्ती प्रमाणामध्ये आहे। आम्ही महाराष्ट्रीयन लोक इतके काय प्रेम वगैरे करत नाही, साधारण प्रेम करतो। तसं दक्षिणेकडे जसं जसं जाऊ तसं तसं त्याच्यामध्ये कर्मकांडाचा भाग बराच आहे, ते पण आम्ही एवढं करत नाही। याचं कारण आमच्या संतांनी तसं सांगितलं नाहीये। आमच्या संतांची जी प्रकृती आहे ती जास्ती करून कर्मविषयक नाही आहे, अतिप्रेमविषयक नाही आहे, ती योगविषयक आहे आणि काही योग आणि ज्ञान यांच्याशी जास्ती असे संबंधित आहे ती, आणि प्रेम हे त्याचं माध्यम आहे। त्यामुळे प्रेम, योग आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी योग्य प्रमाणामध्ये जसं फोडणी करायची असली तर पदार्थ त्याच्या आतमध्ये प्रत्येक किती टाकायचं हे साधारण तरी माहिती असलं पाहिजे। खूपच बचकभर मोहरीच टाकली त्याच्यामध्ये तर चालणार नाही, खूपच तडतडणार। आणि 2 चमचे हळद टाकली तेही चालणार नाही। तर जे काही जितपत योग्य प्रमाणामध्ये असायला पाहिजे ती गोष्ट तसा त्याला स्वाद येण्यासाठी म्हणून त्या प्रकारे या अध्यात्माच्या बाबतीमध्ये पण आहे। त्याला प्रेम लागतं, पण ते जास्ती प्रेम होऊन चालत नाही, कोरडेपणा पण चालत नाही त्याला। म्हणजे बी अंकुरायचं असेल तर त्या बीला कोरडी जमीन असून काय उपयोग नाहीये, त्याच्यासाठी म्हणून ओलं पाहिजे, ओलसर पाहिजे, पण अति ओली असली तरी देखील ते बीज अंकुरत नाही। त्यामुळे त्याचं प्रमाण पाहिजे आहे, त्याला एक विशिष्ट प्रमाणामध्ये ऑक्सिजनची गरज असते। जर टोटल पाणी झालं तर आतमध्ये त्याला प्राणवायू मिळत नाही। अशा सर्व गोष्टींच्या मुळे अध्यात्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे की जी कबीरांची प्रकृती, तीच महाराष्ट्रातल्या संतांची प्रकृती आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कबीरांचं असं एक विशिष्ट आराध्य दैवत नव्हतं, परंतु काही दैवतांच्यावरती त्यांचं प्रेम होतं। जसं रामावरती त्यांचं प्रेम होतं, असं म्हणता येणार नाही की राम त्यांचं आराध्य दैवत होतं। सतत म्हणजे रामकथा ही कधी कबीरांच्या याच्यामध्ये येत नाही, त्यांच्या वाङ्मयामध्ये। रामाच्या बद्दल उदंड प्रेम आहे, पण रामकथेचा जो भाग आहे तो सांभाळूनच येतो, जवळपास येतच नाही।
पण आराध्य दैवत नसेल तरी रामावर प्रेम हे आपल्याला माहिती आहे. तसंच त्यांचं अजून एका महाराष्ट्रातल्या आवडत्या दैवतावरती प्रेम आहे. रे भाई त्यांचं एक काव्य आहे. रे भाई याद करो मौला की, विठ्ठल पीर पैगंबर की. तीन लोक में साई हमारा पंढरपुर में बड़ा है, पुंडलिक से मिलने आया रहा वीट पर खड़ा है. सबा आलम का रखने वाला विठ्ठल पंढरपुर वाला, फकीर उनको खूप विराजे, सब संतन का हुआ मेला. आणि त्याच्यामध्ये त्या यात्रेचं वर्णन वगैरे पण त्यांनी केलेलं आहे. आणि निशान झेंडा दिए डेरे, चंद्रभाग में हुआ मेला, आखाडी एकादशी से कबीर भक्त हुआ चेला. त्यावेळेच्या संतांशी पण त्यांचं विलक्षण नातं आहे. नामदेव महाराज उदाहरणार्थ त्यांच्याबद्दल उत्तर प्रदेशामध्ये, जसं महाराष्ट्रात प्रेम आहेच आहे, पण उत्तर प्रदेशामध्ये उत्तर भागामध्ये एकूणच खूपच प्रेम. म्हणजे आपल्याला काही कल्पना फारशी येणार नाही, परंतु ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महाराष्ट्रातल्या संतांची देवळं फार नाहीये. एक ज्ञानेश्वर महाराजांची काही थोडीफार देवळं आहेत, तुकाराम महाराजांची अगदी थोडी आहेत. नामदेव महाराजांची एकट्याची राजस्थानमध्ये 150 देवळं आहेत. इतरही ठिकाणी आहेत, पंजाबमध्ये आहेत, सगळीकडे आहेत. म्हणजे याच्यावरून लक्षात येईल की, आणि त्यांच्या काव्याचा पण मोठा प्रभाव कबीर, संत मीराबाई यांच्यावर पडलेला आहे. त्या नामदेवांचा उल्लेख कबीर केल्याशिवाय राहत नाहीत. नामादर्जी बडा, दर्जी म्हणजे शिंपी, नामादर्जी बडा हटेला पांडुरंगाला म्हणतात. आपस दूध पिलाया है, बंदा उनका नारा मादा, जनी दूध खाना खिलाया है. या सगळ्या लोकांनी तुला खायला प्यायला घातलेलं आहे, असं ते ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की विठ्ठलाच्या बद्दल, महाराष्ट्रीयन संतांच्या बद्दल त्या तत्कालीन, विशेष करून नामदेव महाराजांचं हिंदी काव्य बरंच आहे, त्यामुळे त्यांचं प्रेम आहे त्यांच्या. तसंच अजून एक गोष्ट आहे की त्यांच्या काव्याच्या मध्ये एक काही वेळेला सारखेपणा विलक्षण असतो. समर्थांचं काव्य आपल्याला माहिती आहे, समर्थाची या सेवका वक्र पाय, असा सर्व भूमंडळी कोण आहे असं म्हटलं तर आपल्याला एकदम समर्थ असं लक्षात येतं. कबीर म्हणतात, जाको राखे साईया, ज्याला तो समर्थ प्रभू सांभाळतो. जाको राखे साईया, मारी न सके कोय, बालन बाका कर सके, जो जग वैरी होय. सगळं जग वैरी झालं तरी हे सुद्धा वाकडा करता येणार नाही. हे आणि समर्थांचं म्हणणं अगदी एकच आहे. प्रेमकाव्य समर्थांचं फारसं नाही आहे, कारण की त्यांची ती फारशी प्रकृती नव्हती, पण अभंग आहेत त्याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेम प्रत्येक पाना गणित. सख्य भक्तीच्या बद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणताना असं ते म्हणतात की, चंद्र आकाशामध्ये उगवतो आणि कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासी कमळ जे असतं ते चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर उमलतं रात्रीच्या वेळेला. चंद्रविकासी कमळ त्याला कुमुदिनी असं म्हणतात. आणि ती कुमुदिनी या इथं आणि ते चंद्र तिकडं, परंतु त्याचा प्रकाश पडला की ही उमलते. याच्यावरून ज्ञानेश्वर महाराज उमलते म्हणजे पाकळ्या त्याच्या बाजूला होतात. हे करताना ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत असं देतात की आपली जागा न सोडता ही कुमुदिनी जणू काही बसल्या जागेवरून चंद्राला आलिंगन देते. का आपुला ठाव न सांडिता, आलिंगीचे चंद्रू प्रगटिता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. म्हणजे तसंच देवाच्या साठी म्हणून त्याच्या अगदी कुठेतरी त्याच्या त्या लोकात जायला पाहिजे, अमकं पाहिजे, काही नाही, तुमच्या जागेवरून तुम्ही करू शकता असं त्यांना ते सांगायचं आहे. सख्य भक्तीचं अंतःकरण असलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट ज्यावेळेला कबीर म्हणतात त्यावेळेला ते असं म्हणतात, कुमुदिनी जलमे बसे, चंदा बसे आकाश, जो है जाको भावता सो ताही के पास.
तो त्याच्याजवळच आहे, त्याला त्याच्यापासून दुसरीकडे जायला लागत नाही. जसं ह्या चंद्र विकासी कमळाला चंद्र त्याच्याजवळच आहे, त्याला तितक्या लांब जाऊन त्याला भेटावं लागत नाही. शब्द सुद्धा जवळजवळ सारखेच, कल्पना पण त्याच आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांचं कबीरांनी वाचलं असणं शक्य नाही, त्याचं काही कारणच नाही, कनेक्शन. जसं की नामदेवांचं होतं, त्या भागामध्ये जाऊन फिरले होते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी देह ठेवल्यानंतर नामदेव महाराजांनी 55 वर्ष फिरून कार्य केलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला इथं आत्ता कल्पना त्याची येणार नाही. केव्हा तरी आपण तो एक विषय घेऊन नामदेव महाराज थोड्याच दिवसावरी हैदराबादला झाला होता, नैना आली होती, त्यावेळेला तिने काय केलेलं आहे. तसे फार मोठे लोक, कबीर लहानपण जे होतं ते नक्की काय होतं ते हे सारखे वाद लोक घालत असतात. पण मूळ त्यांच्या बाबतीमधला इतिहास असा आहे की रामानंद स्वामी काशीमध्ये होते. त्या रामानंद स्वामींना एक बाप आपल्या मुलीला घेऊन दर्शनासाठी गेला होता. मुलीने नमस्कार केल्या केल्या पुत्रवती भव असा त्यांनी आशीर्वाद दिला. तर बाप म्हणलं की अहो पुत्रवती भव आशीर्वाद काय दिला, ही विधवा झालेली आहे. त्यावर ते म्हणलं की एकदा शब्द केला तर शब्द केला. पुनर्विवाहाची पद्धत नव्हती, तरी त्या मुलीला काही काळानंतर मुलगा झाला. आणि अर्थातच त्याला स्वतःच्या जवळ ठेवणं तिला शक्य नव्हतं, म्हणून एका कमळाच्या पानामध्ये घालून तिने ते तलावापाशी एका ठेवला. आणि तो जो तलाव आहे त्याच्या ठिकाणी काशीच्या जवळच्या तलावाच्या किनाऱ्यावरती ठेवलं. तिथून निमा आणि नेहरू नावाचं एक मुसलमान जुलाह जातीचं दाम्पत्य चाललेलं होतं. दोघे तरुण होते. आणि निमा आणि नेहरू हे पाहतात तर त्यांना मूल दिसलं. त्यांना मूल नव्हतं आणि त्यांना विलक्षण एकदम प्रेम उद्भवलं. त्यांनी ते मूल घेतलं आणि सरळ त्या घरी घेऊन गेले. योजनाच असायला लागते ईश्वराची, त्याशिवाय या गोष्टी अशा होत नाहीत. कुठेही गडबड नाही, काही नाही, ते सरळ घरी घेऊन आले. कुणी त्यांना विरोध केला नाही, काही नाही. ते मूल वाढायला लागल्यानंतर लक्षात आलं की या मुलाला उपजच रामाबद्दल प्रेम आहे. आता खूप मोठा प्रॉब्लेम, कारण की सगळं मुसलमान मोहल्ला त्याच्यामध्ये हे मूल वाढतं आहे आणि त्याला रामाच्या बद्दल विलक्षण प्रेम आहे. आणि ते सारखं ते रामाचं नाव घेत असे. आणि जसं जसं वाढलं तसं त्याची प्रज्ञा पण विलक्षण विकसित झालेली होती. त्या बाबतीमध्ये कुठल्याही कुणीही सांगायच्या अगोदर त्यांचं एक आध्यात्मिक व्यक्तिमत्वच घेऊन आलं होतं ते मूल. त्याच्या आईला खूप चिंता वाटायची. कबीरांनी त्याच्याबद्दल देखील एक साखी लिहिलेली आहे, ठाडी ठाडी रोये कबीर की माई. ठाडी ठाडी रोई कबीर की माई, ये लडका क्यों जिये खुदाई. हा मुलगा जगेल कसा, कारण की मारतीलच त्याला. कहे कबीर सुन हरी माई, पूर्ण हारा त्रिभुवन राई. म्हणजे ज्याला परिपूर्ण पूर्ण पुरुष म्हणतात, त्रिभुवनाचा राजा, तो माझ्या पाठीशी आहे, त्यात तू काळजी करू नकोस. एकूणच अशा प्रकाराने चाललेलं आहे. जीवन सुरू झालं, वाढता आहे. कोष्टी जातीचे होते ते जुलाह. आणि त्यामध्ये पुढे या सगळ्या सुरुवातीच्या काळाच्या नंतर मग त्यांनी गुरूंच्याकडनं नाम मिळवलं. कसं बस, कारण की त्यावेळेला ते काही शक्य नव्हतं. त्या काळामध्ये ते जवळजवळ अशक्यच गोष्ट होती. परंतु तरी देखील गुरूंनी त्यांना रामनाम कसं दिलं हा एक वेगळाच इतिहास आहे, प्रसंग आहे त्याच्या पाठी. पण एक काव्यस्फुरण पण त्यांना होतं. आणि ते काव्यस्फुरण त्यांना ज्या वेळेला झालं त्यावेळेला त्या काव्याच्या मध्ये आपण बऱ्याच वेळेला कबीर आपल्याला हेच माहित आहेत, काव्यामुळेच माहित आहेत. त्यांच्या त्या काव्यामध्ये काही काही वेळेला न समजणारा भाग असतो.
काही काही वेळेला एकदम सर्वसाधारण उपदेश असतो आणि काही काही वेळेला एकदम ते काव्यच कळत नाही असा प्रकार असतो. आता जसं ते काव्य आहे, एक साखी आहे, किडी चली जो सासरी नवमण कज्जलले. 9 मण काजळ घेऊन ही मुंगी सासरी चालली. किडी चली जो सासरी 9 मण कज्जलले. हाती लिया गोद में उंट लपेटा जाय. आता उंटाला लोळवून हातीला गोद मध्ये घेऊन एक कोण मुंगी आणि काय 9 मण काजळ घेऊन चालले, हे आपल्याला काय कळण्याची शक्यता नाही. आता सासरी कोण जाता, तर लग्न झालेली मुलगी सासरी जाते. तर त्या सासरी कशासाठी जाते, ती नवऱ्यासाठी जाते. त्यामुळे परमेश्वराच्याकडे जीव चाललेला आहे, त्याचं त्याच्याशी लग्न झालेलं आहे, तो त्याच्या घरी चाललेला आहे. आता वस्तुतः सरळ जायचं तर त्याच्याबरोबर त्या घरामध्ये जाण्याच्यासाठी काही नियम आहेत. काय नियम आहेत? एक तर उंट लपेटा जाय. उंट म्हणजे अहंकार, आणि हा जो अहंकार आहे त्याला लोळवल्याशिवाय जाता येणार नाही, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हाती लिया गोद में, हातीला कडेवर घेऊन जायला लागेल. हाती कोण आहे? मन हा हत्ती आहे. कबीराने एका ठिकाणी म्हणलंय, मन मतंग माने लही चले सुरत के साथ, बहुत बेचारा क्या करे अंकुश नाही हात. विवेकाचा अंकुश हातामध्ये नसल्यामुळे मनरूपी हत्ती आपल्या मनाप्रमाणे वाटेल तिकडे जातो, आणि तो बुद्धिरूपी माहूत काय करणार आहे बरं, काही करू शकत नाही. असं ते कबीराचं काव्य आहे. त्यानुसार जो हत्ती आहे तो म्हणजे मनच आहे. तर त्या मनाला गोदमध्ये म्हणजे असं कडेवर घेऊन जायला लागतं. हाती लिया गोद. उंटला पेटा जाय ते झालं, पण तरी देखील या मनाला कसं काय बरोबर घेऊन जायला लागेल. का बरं? मग त्याला सुद्धा काय टाकून दिलं, मनाला टाकून जाताच येणार नाही, त्याला घेऊन जायला लागेल. त्याला घेऊन जायला लागेल, त्याला समजून घेऊन जायला लागेल, त्याला समजूत घालून घेऊन जायला लागेल. म्हणून त्याला मना सज्जना भक्तिपंथाची जावे असं कौतुकाने म्हणत घेऊन जायला लागतं. स्वामी माधवनाथ असं म्हणायचे, मन काय सज्जन थोडंच आहे, पण 50 वेळा मना सज्जना म्हटलं की त्याला थोडी तरी लाज वाटते. त्याला घेऊन जायला लागेल. हाती लिया गोद में. पण 9 मण काजळ म्हणजे काय? काजळ एवढ्यासाठी घालतात की चांगलं आपल्याला दिसावं, जे काय आपण पाहतो ते. एक कल्पना आहे की आपल्याला ते काजळ घातलं की चांगलं दिसतं. दुसरी कल्पना म्हणजे आपण काजळ घातल्यानंतर आपण चांगले दिसतो, अशी पण एक कल्पना आहे. काही झालं तरी आपण जसे दिसतो तसेच दिसतो. एक कल्पना आहे की काजळ घातलं की चांगलं दिसतं. मग कुणाला चांगलं दिसायचंय? तो ईश्वर आहे की ज्याच्यासाठी म्हणून मी चाललेले आहे तिथं, त्याला मी चांगलं दिसलं पाहिजे, तो मला चांगला दिसलं पाहिजे. याच्यासाठी काजळ पाहिजे, आणि भरपूर काजळ पाहिजे. किती काजळ? 9 मण काजळ. हे कुठलं काजळ आहे? नवविधा भक्ती. नवविधा भक्तीचं काजळ घालून जायचं. म्हणजे या कल्पना आम्ही समजून घेता घेता आमची दमणूक होते कधी कधी. पण एकदा समजलं की विलक्षण आनंद होतो की बुद्धिमय काव्य आहे. पानी में की मछली चढ़े तो पर्वत गई, पानी में की मछली चढ़े तो पर्वत गई, अग्नि पिया पुष्ट भई, जल पिया मर गई. अरे बापरे, हे काय प्रकार असेल? तर पानी में की मछली म्हणजे संसारात जन्माला येणारा जीव, तो पाण्यामध्ये जन्माला येतो, पाण्यामध्येच राहतो. आणि तो जर का तसाच राहिला केवळ, तर आपलं संसारिक पाणी पीत 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 एक दिवस मरतो. सॉलोमन ग्रांडे, बॉर्न ऑन मंडे, त्या टाईप मध्ये एकदाच मरणार. बाकी काही त्यांनी काही कर्तृत्व वगैरे काही नाही. पण चढी तो पर्वत गई म्हणजे जर का ती चढायचा प्रयत्न करेल, उंच जायचा प्रयत्न करेल. मनुष्य जन्मामध्ये हे शक्य आहे की अधिकाधिक उंच जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त उंच जाऊ शकतो गुणांच्या अंगाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगामध्ये हा जो भाग आहे, हा
त्याला पर्वत असं पण म्हणतात, कधी कधी गगन असं पण म्हणतात. आणि त्या ठिकाणी ज्ञानमय अवस्था प्राप्त करून घेतली योगाच्या साह्याने. ती ज्ञानमय अवस्था, त्या ज्ञानाला त्याने अग्नी असं म्हटलंय, कारण की तेजस्विता असते त्याच्यामध्ये, सर्व पवित्र करण्याची क्षमता असते. म्हणून अग्निपिया पुष्टभयी, त्याच्यामुळे तिला व्यक्तिमत्व प्राप्त झालं, मोठेपण प्राप्त झालं. साधारणच पाणी पित असते तर ती मेली असते. म्हणून जलमेघ हे की माचली चढी तो पर्वत गई, अग्निपिया पुष्टभयी जलपिया मर गई. अशा प्रकारे काही काही वेळेला न समजेल अशा प्रकारचं काही काव्य आहे, परंतु ते खूप सुंदर आहे. सगळंच काव्य असं नाहीये, पण काही काही वेळेला त्या नेहमीच्या काव्यामध्ये सुद्धा साधारण अर्थ आणि खोल अर्थ अशा दोन गोष्टी आहेत. एका ठिकाणी म्हटलं की पतिव्रता मैली भली गले काचकी पोत, तिला काही दागिने नाहीत, काही नाहीत, काही नाहीत, गरीब आहे एकदम, हीन दिन दिसेल, म्हणजे काही जरी का तिच्या ऐहिक दृष्टीने बघितलं तिच्याजवळ काहीच नाही. पतिव्रता मैली भली गले, म्हणजे असे झगमगीत वस्त्र नाहीये, साधीच वस्त्र आहेत अंगावरती. गले काचकी पोत सब सखियन में यो दीपे, सगळ्या सख्यांच्या मध्ये अशी काही दीप्तिमान असते, यो दीपे जो रवी शशिकी ज्योत. का? पतिव्रता. याच्यामुळे ती गरीब असली तरी देखील तिला सन्मान आहे. आणि हा शब्द पतिव्रता, हा शब्द ईश्वरनिष्ठ भक्त या अर्थाने म्हटलेला आहे. केवळ सामाजिक व्यवस्थेमधली पतिव्रता असं नसून ईश्वर या पतीची बुद्धी ही पतिव्रता आहे, त्या ज्याची ती पतिव्रता. त्यामुळे तो दुसरीकडे कुठे जातच नाही, दुसऱ्या कुठल्या गोष्टीच्या मध्ये आकर्षण नाही. अशा प्रकारचे ज्या वेळेला असेल ती व्यक्ती साधी जरी असेल तरी देखील ती दैदिप्यमान असते असं सांगायचंय. त्या पतिव्रता हा शब्द केवळ सामाजिक दृष्टीने पतिव्रता या अर्थाने वापरलेला नाही आहे. तो पतिव्रता ईश्वरनिष्ठच भक्त जो आहे त्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे, दुसरीचं काय नको. कधी कधी या शब्दावरून काही सुंदर विधान पण केलेत. नाम न रटा तो क्या हुआ, नामस्मरण तुम्ही करत नाही, काय झालं, नाही करत तर नाही करत. नाम न रटा तो क्या हुआ, जो मनमें समाय आहेत. नामस्मरणाचा हेतू जो परमेश्वर, तो जर का मनामध्ये जर का असेल तर नाव नाही घेतलं तर काय बिघडतं. नाम न रटा तो क्या हुआ, जो मनमें समाय आहेत. पतिव्रता पतिको भजे, मुख से नाम न लेत. पूर्वीच्या काळामध्ये ते पतिव्रता नवऱ्याचं नाव घेत नसत. आता सुद्धा अजिबात नावच घेत नाहीत, ती गोष्ट सोडून द्या. परंतु त्या काळामध्ये अशी पद्धत होती की नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही. पण हा काव्याचा प्रत्येक वेळेला हे वैशिष्ट्य असं नाही. काही वेळेला सरळ 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 काव्य स्वच्छ सांगितलेलं आहे. ऐसी बानी बोलिये मन का आपा खोल. सरसारण उपदेश असा आहे की चांगलं बोला. मनामधला जो अडसर जो आहे, प्रिज्युडिस, अगोदर पूर्व ग्रह, अमुक तमुक बंधन, निट्टन, मोकळ्या मनाने बोलणं. मन का आपा खोल, मोठेपणा सोडून देईल. कुठल्याही व्यक्तीशी बोलताना ऐसी बानी बोलिये मन का आपा खोल, आवरण तो शीतल करे खुदही शीतल होय. तुझ्या बोलण्याने असं होऊ देत की ऐकणाऱ्या माणसाला शांत वाटू देत, आनंद वाटू देत आणि स्वतःला पण वाटू देत. मैत्री म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की असं बोलणं मैत्रीत नाही तर, म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवाच. दुसऱ्या माणसाचं आम्हाला टेन्शन काय येतं, मैत्र जीवाचं नसतं. घरामध्ये कोणी आलं की सगळं घर लखलखीत आवरून ठेवायचं. नणंद वगैरे विशेष करून येणार असले काही त्यांना खोड काढायला जागा नाही मिळाली पाहिजे. सासू नणंद वगैरे हे स्पेशल नाते, तर त्यांना अजिबात काही खोड काढायला जागा नाही मिळाली पाहिजे. का बरं असं नाही, त्यांनी खोड काढता का म्हणे,
तर एक मैत्रिणी येऊन देत. तर मैत्रिणी असलं तर काहीच नाही, आनंदच असते, कसं पण घर असलं तरी चालतं. ती आली आणि ती म्हणली काय का तुझं घर गबाळलेलं आहे, तरी देखील मला वाईट वाटत नाही. कारण का, मैत्री आहे. इथं मैत्र नाही आणि इथं मैत्र आहे. मग किती फरक पडतो बघा. मन का आपा खोल, सोडून दे, मैत्री घे. औरन को शीतल करे, खुदही शीतल हो. एका प्रकाराने ते तपच आहे. असं भगवद्गीता म्हणते, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंच स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. पण त्यात पहिल्यांदा असं म्हणलं की अनुद्वेगकरम वाक्यम. हे सगळं लक्षात घ्या की सद्गुरूंची सेवा म्हणजे अजून दुसरे काही नसून आमचं बिहेवियर, आमचं वागणं हे जास्तीत जास्त अध्यात्माला योग्य करणं, समाजाला आनंद देण्यासारखं करणं, हीच तर खरी सद्गुरूंची सेवा आहे. त्यांना स्वतंत्रपणाने सेवा काय करायची. ती कुणाचे चांगलं वागलं, चांगलं बोललात, काही स्वार्थ नसताना सेवाच आहे. तनु मनो जीवे चरणाचे लागावे आणि अगरवता करावे दास्य सगळं, हे जे काही म्हटलेलं आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकल अस्पेक्टच बघितलं पाहिजे. ह्या ओव्या पाठ करून उपयोग नाही आहे. पण सगळ्या जगाशी असं संबंध माझा प्रेमाचा असेल, ऍज फार एज पॉसिबल. असू शकत नाही की ऑल द टाइम प्रत्येक व्यक्तीशी. काही काही लोक तशाच प्रकारच्या प्रकृती घेऊन आले असं आपल्याला त्याचं काही जमत नाही, त्यावेळेला थोडंसं लांबच राहणे, परंतु दुखत बसणे सगळं जग आणि मारामाऱ्या करत बसणे हा काही परमार्थ नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उद्देश पाहिजे जीवनात. कबीराला ह्याचा फार राग आहे की काही उद्देश न करता माणसं जगत असतात. रात गवाई सोय कर, दिन गवायो खाय, हिरा जन्म अमोल था कवडी बदले जाय. अरे हिऱ्यासारखा अनमोल जन्म मिळाला आणि कवडी मोलाने तो घालवलास. उज्ज्वल पडले कपडा, उज्ज्वल पहने कपडा, पान सुपारी खाय. त्या काळामध्ये शौक म्हणजे असे फारसं काही नव्हतं. आताच्या काळातलं जर का कबीरांनी पाहिलं असतं तर त्यांनी काही लिहिलं नसतं, गप्प बसले. पण तरी देखील उपभोग प्रवृत्तीवरती बोलतायत. उज्ज्वल पहने कपडा, पान सुपारी खाय, एक प्रहर हरी नाम बिन. एक प्रहर म्हणजे 3 तास. एक प्रहर हरी नाम बिन बांधा यमपुर जाय. तुफान पैसा आहे, संपत्ती आहे, सुख आहे, सिक्युरिटी आहे, इन्शुरन्स काढलेला आहे, एव्हरीथिंग. त्यामुळे एकदम सिक्युअर वाटतंय की मग काय देवाची काय, देव थोडं इन्शुरन्स देणार. अरे बाबा, इन्शुरन्स वाले मेल्यानंतर देतात, तू त्याची काय सिक्युरिटी धरून बसलाय. पण एखादं सगळं सुरक्षितता आहे. मोस्ट ऑफ द पीपल डू नॉट वॉन्ट फ्रीडम, दे वॉन्ट सिक्युरिटी. असं एक वाक्य फार छान आहे. तर आम्हाला सगळं ऐक पाहिजे, छान आहे सगळं, आणि ऐश्वर्य असलं तर विचारच नको. देवाची आवश्यकता नाही, काही करण्याची आवश्यकता. एका शाळेमध्ये एक निबंध दिलेला असतो, इफ आय वेअर अ मिलियनियर. म्हणजे आपल्या भाषेत मी जर कोट्याधीश असतो तर काय झालं असतं. मग सगळी पोरं मोठ्या उत्साहाने लिहित असतात. कारण की प्रत्येकाला ना लहान बाळापासून कुठं आडलंय, पैसे कमी येतो, लहानपणापासून असतं ते. त्यामुळे ते इफ आय वेअर अ मिलियनियर प्रत्येक जण दुपार लिहितोय. एक वर्ग पहिल्याच बाकावरची निवांत बसलोय, लिहित नाही. तर ते शिक्षक बघतात, हा काही लिहित नाही. का रे तू का लिहित नाही. इफ आय वेअर अ मिलियनियर एवढं चांगला निबंध आहे. तोडलं आहे बघा, इफ आय वेअर अ मिलियनियर तर आय एम वेटिंग फॉर द सेक्रेटरी टू कम. मी कशाला लिहू. लिहिण्याची गरजच नाही, काही करण्याची गरज नाही असं त्यामुळे वाटत असतं.
ऐहिक सर्व काही उत्कृष्ट नसावा असा त्याचा अर्थ नाही, पण त्या ऐहिकाच्या मध्ये समजा का आमचं हे मध्यवर्ती उद्देश आम्ही हारून टाकला तर मग ते ऐहिकच ऐहिक जीवन होऊन जातं आणि त्याच्यामध्ये कधीही ईश्वर प्राप्तीच्या दिशेने वाटचाल होत. मग अनंत गोष्टी सांगितल्यात की ह्या गोष्टी निरनिराळ्या प्रकारच्या सुख आहेत, त्या सगळ्या सुखांच्या मध्ये तुम्ही राहत असलात तरी त्या सुखांच्या तृष्णा तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही. ते पहा, काही झालं तरी देखील सगळं अहो आपण गेल्यानंतर हे सगळं जाणारच आहे, नाही जात असं ते म्हणतात. माया मरी न मन मरा, माया मरत नाही मन मरत नाही, माया मरी न मन मरा, मरमर गये शरीर, आशा तृष्णा ना मरी, कहे गे दास कबीर. आणि ते घेऊन आम्ही पुढच्या जन्मात येतो आणि पुन्हा त्याच तृष्णा चालवत बसतो. आणि त्यामुळे जो आमचा ज्ञानाच्याकडे वाटचाल व्हायचा पाहिजे आहे त्या ज्ञानाकडची वाटचाल पूर्णपणाने मंद होते. पण जनरल उपदेश सुद्धा जो दिला आहे त्या उपदेशांच्या मध्ये सुद्धा तुमचं हे लक्ष ओढून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठेही संसार सोडून निघून जाऊन काहीतरी उद्योग करत बसणे हे आपण करतच नाही, हे आपल्या संतांनी आपल्याला शिकवलेलं नाही. तसंच कबीरांनी सुद्धा हीच गोष्ट शिकवली की तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी तुमचा देव आहे आणि तिथंच तुम्हाला तो पाहता आला पाहिजे. तीर्थ कोण करे हमरो तीर्थ कोण करे, असं एक काव्य आहे की तीर्थाला कोण जाईल, कुठं वेळ आहे हो. तीर्थ कोण करे, मनमोही गंगा मनमोही जमुना, मनमोही स्नान करे. म्हणजे मनात स्नान करे म्हणजे मनातल्या मनात मी तिथं जाऊन स्नान करतो. माझं नेहमीच स्नान करताना मी तिथं जाऊन स्नान करू शकतो. मनातल्या मनात स्नान करावं असं त्यांनी सांगितलेलं नाही. काही काही जण मनातल्या मनात व्यायाम करतात, त्याचा पण उपयोग नाहीये. ऍक्च्युअली प्रत्यक्ष करायला लागतं. एकच गोष्ट माणसं मनातल्या मनात करत नाहीत, ते म्हणजे जेवत नाहीत मनातल्या मनात, ते डायरेक्ट जेवायला लागतं. डायरेक्ट मनमोही आसन, मनमोही कडासन, मनमोही मौन धरे, मनमोही माला मनमोही मुद्रा, मनमोही ध्यान धरे. कहे कबीर सुनबाई साधो भटकत कोण फिरे. हा शब्द इतका सुंदर आहे की कुठं भटकत फिरतो आहेस, स्वतःच्या जवळ परफेक्ट कुठल्याही प्रकारे. आणि भीड भाड कोणाची पण नव्हती. जंत्र मंत्र सब झूट आहे. बापरे, मग बाकीचे लोक काही करू नको, जंत्र मंत्र सब झूठ है, मती भ्रमो जग कोय. कुणीही या भ्रमात पडू नका की या गोष्टीने तुम्हाला ईश्वर मिळेल. सार शब्द जाने बिना, सार शब्द म्हणजे या ईश्वराचा जो आविर्भाव अंतःकरणात व्हायचा त्याच्यासाठी जो शब्द आहे ते जाणून घेऊन तू कर. सार शब्द जाणे बिना कागा हंस न होय, कावळ्याचा हंस होणार नाही. अतिशय अभ्यास निरनिराळ्या ग्रंथांचा त्याच्यावरील पण टीका आहे. पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयानक होय, ढाई आखर प्यार का पडेसो पंडित होय. म्हणजे अडीच शब्द किंवा एखादा मंत्र तो जर तू प्रेमाने तोच स्मरण केलास पुन्हा 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 तर तू पंडित होशील. याचा अर्थ पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी ज्याची स्थिर आहे त्याला पंडित असं म्हणतात. ते ज्ञान प्राप्त. आणि तीच गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी जाणून घेऊन काही फायदा नाही. सगळ्या जगाला मध्ये तो आहे पण सगळं जग धरायला जाऊन तो मिळेल का, तर तसं मिळणार नाही. म्हणतो जो यह एक जानिया बहु जाने क्या होय, एकते सब होत है सब ते एक न होय. एकापासून ते सगळं झालंय पण ते सगळं एकत्र आणलं तर तो काही परमेश्वर होणार नाही. तळे जग सगळं त्याचा उपयोग नाही. त्या सगळ्या गोष्टीतनं त्या एकाला तोच एक पाहिजे, इतर सगळे असून उपयोग नाही.
लोकमान्य टिळकांनी हे एका वेगळ्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की त्यांना एक केस लढवायची होती आणि त्या केसच्यासाठी म्हणून एक वकील येणार होते आणि ते वकील आले नव्हते म्हणून कुणीतरी सांगितलं त्यांचे 2 लहान असिस्टंट आहेत ते करतील म्हणून. त्याच्यावर म्हणलं की हे बघा हे सगळं तर्कदृष्टीने ठीक आहे पण मला तोच माणूस पाहिजे आहे. 2 माणसांनी त्याचं काम होणार नाही. त्याचं उदाहरण सांगायचं म्हणले तर 18 वर्षाच्या मुलीशी लग्न करायचंय तर 9-9 वर्षाच्या 2 चालतील का? आता त्या पद्धतीमध्ये तू एक लक्षात घे की तू 17 एलिमेंट्स जमा करून होणार नाही. एकच तेच घेता घेता मन त्याच्यामध्ये बुडून गेलं पाहिजे. ते माझी तयारी नाही. सगळं बुडून गेलं तर मग असं म्हणत म्हणत मी बसलो. त्याच्यावरती एक साखी आहे, जिनं ढुंडा तिनं पाय्य गहरे पाणी पैठ. खोल पाण्यामध्ये बुडी देऊन ज्यांनी शोधलं त्यांना ते मोती मिळाले. जिनं ढुंडा तिनं पाय्या गहरे पाणी पैठ. मैं बावरी डुबल भई रही किनारे बैठ. किनाऱ्यावरतीच मी बसून राहिलोय, मला काही मिळालं नाही. असं आपलं होता कामा नये. एक आस्पेक्ट जर बघितला कबीरांच्या एकंदर वाङ्मयाचा तर त्याच्यामध्ये नुसतं जनरल त्यांनी जे काही हे सांगितलेलं आहे साधं पण त्याचं एक सखोलता आहे. अगदी कॅज्युअल काहीच कधीच कुठंच बोललेलं नाही. हे सगळं करण्यासाठी अजून एक गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे अशी आहे की मनाचं थोडस तरी वैराग्य लागतं, सोडून देण्याची तयारी लागते. प्रेम आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी हातात घालून जातात. अमुक गोष्टीबद्दल प्रेम आहे तर त्याच्या सापेक्ष इतर गोष्टी सोडण्याची माझी तयारी पाहिजे. थोडी तरी सगळं सोडायला लागतं असं नाही. पण अशाची तसं तयारी नसते. कबीराने असं म्हटलं की गावन मेही रोवना. एखाद्या माणसाच्या गाण्यामध्येच रडणं असतं. गाण्यामध्ये रडणं असतं म्हणजे जर गातात का रडतात ते कळत नाही. एक मी ते शिदा फडणीसांचं चित्र पाहिलं, तुम्ही कदाचित पाहिलं असेल की ती बाई तंबाखू घेते आणि अर्थ आलाप वगैरे काढते आहे आणि ते चेहरा वगैरे खूप अर्थ आहे आणि त्याजवळ एक लहान तिचं मूल उभं आहे, त्याच्या हातात खुळखुळ आहे आणि ते तिला दाखवते. गावन मेही रोवना. गाण्यामध्येच रडणं. आणि काय काय लोकांच्या रडण्यामध्ये गाणं असतं. तर रडताच इतकं छान काय ऐकत राहावं वाटतं, इतकं त्यांचं रडण्यामध्ये गाणं असतं. तर काय काय लोकांच्या गाण्यामध्ये रडणं असतं. गावन में ही रोवना रोवन में ही राग. एक वन में ही घर करे. एक वनामध्ये सगळं सोडून जातात आणि तिथंच घर करतात. कुणीतरी रामकृष्ण सांगायचे की काशीला गेलाय, सगळं सोडून गेला, सगळ्यांना चिंता आहे. एक 2-3 महिन्यांनी पत्र आलं, इथं मी एक दुसरं घर घेतलेलं आहे, काही चिंता नसते. गावन में ही रोवना रोवन में ही राग. एक काय करतात तर वन में ही घर करे. सगळं सोडून जाऊन तिथंच घर करतात. एक घर ही बैराग. एकाचं वैराग्य घरामध्येच असतं, त्याला सोडून जायला लागत नाही, पण त्यांनी घरात राहून सोडलेलं असतं. हे घर में ही वैराग ही कबीरांची वृत्ती आहे. वैराग्य आहे पण त्याच्यासाठी संसार सोडून जाण्याचं वैराग्य नव्हे, संसारामध्ये राहून वैराग्य. हे फार अवघड गोष्ट असते. आणि ती गोष्ट जी आहे त्याच्या बाबतीमध्ये माणसाच्या मनाला ज्या अटॅचमेंट्स आहेत त्या तात्पुरत्या जरी सोडण्याची क्षमता निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे आम्हाला वेळच नाही मिळणार ना ईश्वरप्राप्ती आपण नुसतं म्हणत राहणार आणि निरनिराळा आपला संसार, आपल्या मुलाचा संसार, मुलीचा संसार, एव्हरीबडी. लहान बाळा मुलीच्या की काय करते मेली कोणाष्ट, काय करते मेली, म्हणजे अभ्यासाला गेली, परीक्षेला गेली की सारखं ही तिच्या पाठीमागे तिचं मन धावतंय. पेपरला गेली, आता काय 11वीचा पेपर आहे, 11वीचाच आहे ना, जाऊन नाही कुठलाही पेपरला गेली की तिकडे ती काय करत असेल, तुला काय करायचं, तू इकडे कर ना, तुझं काहीतरी वाच, तासभर तुझं वाच जरा काहीतरी. नाही 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 ती येईपर्यंत माझं मनच लागत नाही. याला ममता असं म्हणतात.
त्याला प्रेम असं म्हणत नाही. एक जे या असं सगळ्या मुलीचा संसार विशेष करून त्यातनं संसारात गेले तर बाप रे, विचारायच नको, तू न सासूशी असं वागू नकोस, ती म्हणेल तसं वागू नकोस. म्हणजे असं वागू नकोस म्हणजे ती म्हणेल तसं वागू नको. तुझा उद्योग कोणी सांगितलंय काय नाही तू सांगत बघायचं. घरचं सगळं बघते की नाही कोण असतं. एक बाई मेल्यानंतर ते विधी करतात ना, ते कावळा शिवत नव्हता. ते कावळा शिवत नव्हता, सगळेजण काय 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 बोलत होते. मुलगी नव्हती तिची आणि कधी नेहमीप्रमाणे उशीर आली. काय ग, अगं कावळा शिवत नाही यायला. एकदम पुढे जाऊन आई गॅस बंद करून आले, लगेच कावळा किती अटॅचमेंट असली पाहिजे. सोडून दे ना तो. वैराग्य म्हणजे काय अंगाला लगेच काय ते हे फासायला पाहिजे वगैरे काय नाही, मनाचं असतं. त्याच्यामुळे थोडं सोडून देण्याची तयारी पाहिजे. देवाकडे मन देण्यासाठी ते थोडं तरी मोकळं नको का. हे ते जबाबदाऱ्या, काळज्या, कर्तव्य अमुक तमुक त्याच वेळेला आठवतं, त्याच वेळेला आठवतं, इतर वेळेला आठवत नाही. हे सगळं कर ना, पण व्यक्तिमत्व थोडंसं घडलं पाहिजे. थोडीशी क्षमता विकसित झाली पाहिजे की बाजूला ठेवायचं. स्वतःच्या शरीराचं सुद्धा थोडस बाजूला ठेवता आलं पाहिजे. गुरुदेव रानड्यांच्या जीवनामधला हा विशेष विषय आहे की बाबा बेलसरे म्हणजे ज्यांनी हे गोंदवलेकर महाराजांचं चरित्र लिहिलं किंवा सार्थ दासबोध लिहिलं आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी त्यांना एक दिवस विचारलं की तब्येत कशी आहे. कारण की गुरुदेवांना म्हणजे 26व्या वर्षी मेंदूचा क्षय, त्याच्यानंतर साधना एके साधना, 75 वर्ष होऊन गेल्यानंतर देह ठेवला. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपदेशिक फिलॉसॉफी, भगवद्गीता ऍज फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन अशा प्रकारचे उत्कृष्ट ग्रंथ लिहिले. अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते. एवढे सगळे कर्म करून साधक होते, विलक्षण साधना, गुरुभक्त होते. तेव्हा यांनी त्यांना विचारलं एक दिवस सहज की तब्येत कशी आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं गेल्या 40 वर्षात एकही दिवस असा आठवत नाही की ज्या दिवशी तब्येत बरी होती. पण हे माझं शरीराचं बरं नसणं हे माझ्या अध्यात्माच्या मध्ये आलं नाही. का? वैराग्य. काय करायचं ते करेल. शरीर थोडस मला 1-2 तास देता येईल, नक्की देईल. माझी ती आंतरिक झील डेव्हलप झाली पाहिजे की मी या जन्मामध्ये ते तत्व अनुभवीन. त्याला शरण जाणे, नमस्कार करणे हे तर आम्ही करतच असतो, त्याच्यात काही शंका नाहीये. त्याने सात्विक प्रवृत्ती निर्माण होते ही पण गोष्ट खरी आहे. अनुभव यायला पाहिजे अशी जी जिद्द ज्यांच्या जवळ आहे ती जिद्द असलेले हे लोक. पण संतांचं चरित्र नुसतं चांगलं वागण्यासाठी संतांचं चरित्र कशाला, आम्हालाच समजतंय की चोऱ्या करू नका. ही काय आवश्यक गोष्ट नाहीये, ही समजून सांगण्याची पण गोष्ट नाहीये. तर ही गोष्ट आम्हाला बेसिकली आम्ही चांगली माणसं आहोत. आम्ही काही अशा प्रकारचे अवनत कंडिशन मधले अशी माणसं नाही आहोत. परंतु आम्हाला उच्च पातळीवर जायचं असेल तर ते नुसतं चांगला माणूस असून उपयोग नाही. चांगला माणूस असावाच लागेल, पण त्याच्या पलीकडे झेप घेण्याची तयारी पाहिजे जी या संतांच्या आम्हाला दिसते. म्हणून यांचं चरित्र आम्हाला वाचायला पाहिजे, म्हणून त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊ शकतो. जसं वैराग्याच्या बाबतीमध्ये एका बाजूला आहे तसंच प्रेमाच्या बाबतीमध्ये सुद्धा विलक्षण आग्रह आहे कबीरांचा की ईश्वराच्या बद्दलचं प्रेम हे तुमचं साधनेतनं विकसित होत जातं. पण प्रेम नसताना साधं जीवन सुद्धा आणि साधना सुद्धा दोन्ही गोष्टींचा उपयोग. ज्या घट प्रेम न संचरे सो घट होय मसाण. मसाण म्हणजे स्मशान. ज्या घटामध्ये म्हणजे शरीरामध्ये मनामध्ये काही प्रेमच नाहीये ते स्मशानासारखं आहे. जैसे खाल लोहार की, लोहाराचा भाता असतो, सास लेत बिन प्राण, श्वास घेतं पण त्यात प्राण नाहीये. तशा प्रकारे तुझं नुसतं श्वास घेत पण प्राण नाहीये, कारण की अंतःकरणात कोणाबद्दल प्रेमच नाहीये. तर प्रेममय अंतःकरण पाहिजे. प्रेम करण्याची क्षमता असलेलं अंतःकरण हे जास्ती उंच पातळीवरच असतं.
नुसतं व्यवहार करणारा अंतकरण खूप लोकांचं, त्याला काय फार मोठ्या गोष्ट लागत नाहीये, थोडंसं अक्कल असते, त्याप्रमाणे ते जास्तीत जास्त आपल्याला कसं मिळेल याचं कॅल्क्युलेशन कोणी पण करतं. काही फार मोठ्या अवघड गोष्ट नाही. प्रेम मनामध्ये येणं, त्यासाठी माझं स्वतः सोडणं अशी थोडीशी क्षमता असणं, म्हणून वैराग्य आणि प्रेम बरोबरच चालतं. त्यातनं ईश्वराच्या बद्दलच्या प्रेमाच्या बाबतीमध्ये त्या गोकुळातल्या गोपी हे त्यांचा आदर्श आहे कबीरांचा. नारदांनी सुद्धा म्हटलेलं यथा व्रज गोपिका नाम, म्हणजे कसं सातो अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच भक्तीचं वर्णन करत असताना परम प्रेम रूप आहे, कसं परम प्रेम रूप आहे त्याचं व्याकुळ ते होतात. ईश्वराच्या बद्दलचं अंतःकरणाचं अनुसंधान थोडं बाजूला झालं तरी देखील त्या व्याकुळ होणार. म्हणून त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे नारदांनी भक्ती, नारदस्तु भक्तीची व्याख्या तदर्पित अखिल आचारता, त्याला सगळं आचार अर्पण केलेलं आहे. तद्विस्मरणे परम व्याकुलता इति, त्याचं थोडं जरी विस्मरण व्हायला लागलं तरी व्याकुळ होत. आणि यथा व्रज गोपिका नाम, व्रजातल्या गोपींचं जसं होतं तसं कृष्णाची तक्रार पण घेऊन यायची. कृष्णानेच एक दिवस सांगितलं की यशोदेला, तू या गोपी आहेत ना, या खोट्या आहेत बहीण. त्यांच्या समोरच सांगितलं खोट्या काय आहेत, तू त्यांच्याकडे जात नाही, लोणी चोरत नाही. तो म्हणतो हे सगळं खरं आहे. मग त्या काय खोट्या आहेत म्हणते की हे बघ, मला त्या अगोदरच लोणी चोरण्याच्यासाठी सांगून जातात की आमच्या घरी येऊन लोणी चोर म्हणून. मग त्या लोणी काढून ठेवतात, अंधारात लपून बसतात, त्याच्यानंतर मी लोणी खाताना त्या पाहत बसतात. आणि ते पाहून झाल्यानंतर त्यांनी त्यांचं पोट भरत नाही म्हणून पुन्हा इथं येऊन तुझ्याकडे तक्रार करून मला पाहण्यासाठीच येतात, तुझ्या तक्रारीसाठी नाही. यथा व्रज गोपिका नाम, म्हणून कृष्णाला ज्या वेळेला यशोदेने बांधलं त्यावेळेला योगी गोपीने सांगितलं की आमच्या तक्रारींसाठी तू त्याला बांधत नाहीये, तू रागवलीस म्हणून बांधतेस. आम्ही जरी का तक्रार करत असलो तरी आम्ही त्याच्यावर कधी रागवलो नको. फार अवघड गोष्ट आहे. प्रेम आहे. आम्ही त्याच्या किती वेळा तक्रार केली तरी आम्ही त्याच्यावर कधी रागवलेलं नाही. प्रेम आहे. तू मात्र त्याला रागवलेली आहेस त्याच्यावर, म्हणून तू बांधते आहेस आणि हा राग आहे. आणि ही गोष्ट तू सोडून दे. यशोदेला सांगतायत ती यशोदा तिथली आता मुख्य नंदबाबा नंदराजाची बायको, तर तिला या गोपी सांगतात इतक्या गरीब, आणि त्या म्हणतात नको बांधू, तुझं काय नुकसान केलंय त्याने, आमचं काय नुकसान केलंय, आम्ही तुला काय परत मागितलंय कधी नाही, तुझं एवढं काय नुकसान केलेलं आहे, तुला असं वाटत असेल तर किती नुकसान झालं सांग, आम्ही तेवढं भरून देतो, पण तू त्याला बांधू नकोस. यथा व्रज गोपिका नाम. तर त्याच्यावरती कबीराने म्हणलंय कबीर कबीर क्या कहे, जा जमुना के तीर एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. असं प्रेमच बघायला नाही मिळणार. थोडीच काव्य केलेली आहेत, साख्या काही केलेल्या आहेत, त्या अगदी प्रेममय आहेत, म्हणजे विलक्षणच आहेत. कबीरा रेख सिंदूर अरु काजल दिया न जाय. इथं भांगामध्ये सिंदूर देऊ शकते परंतु डोळ्यात काजळ देत नाही. कबीरा रेख सिंदूर अरु काजल दिया न जाय. नैनन प्रीतम रमी रहा दुजा कहा समाय. डोळ्यामध्ये एक कृष्ण आहे, अजून दुसरं काजळ कुठे घालणार, तो पुरेसा काळा आहे, त्या दुसरा कुठलं काजळ बिजळ चालणार नाही. प्रेम. नैनो अंदर आवतो नैन झापी तो हि लय. तू माझ्या डोळ्याच्या आतमध्ये ये, मी डोळे झाकून तुला पकडून ठेवीन. नैनो अंदर आवतो नैन झापी तो हि लय. नामय देखू आवरको ना तोही देखन देव. म्हणजे मी पण कुणाला पाहणार नाही, तुला पण पाहू देणार नाही. प्रेमामधलं छोटासा मत्सर. दुसरं कोणी पाहायचं नाही, तूही दुसऱ्या कोणाला पाहायचं नाही, मलाच पाहायचं. पण त्याचं दर्शन मिळत नाहीये म्हणून एका ठिकाणी म्हणतात की विरह कमंडलू लेयके बैरागी दो नयन.
विरागी, डोळे विरागी आहेत म्हणजे त्यांना कशाचं आकर्षणच नाही. सगळं जग पाहता आहेत पण राग नाहीये, म्हणजे आसक्ती नाहीये, बैरागी नाही. आणि बैरागी नाही त्याच्यामध्ये कमंडलू का, कमंडलू मध्ये पाणी असतं ना, तसं त्यांच्यामध्ये पाणी येते, हळूहळू कधी कधी बाहेर पडतं. विरह कमंडलू लय के बैरागी दोन नयन मांगे दर्श मधुकरी. आता वैरागी म्हटल्यानंतर माधुकरी मागतात, पण कसली माधुकरी मागतायत? दर्शनाची माधुकरी मागतायत. कोण मागतायत? डोळे मागतायत. अहो डोळे सारखे पाहतात, हो पाहत असलं तरी दर्शन होत नाही. पाहणं वेगळं आहे आणि दर्शन होणं वेगळं आहे. तर डोळे दर्शनाची माधुकरी मागतायत आणि एकदा का त्यांना दर्शन मिळालं की माधुकरी मागणारा पुन्हा पुन्हा मागत राहतो. पण हे एकदा मिळालं की मग त्यांना इतके तृप्त होऊन जातात की परत काही मागत नाहीत. मागे दर्श मधुकरी आणि मिळाल्यानंतर छके रहे दिन रहीन, म्हणजे दिवस रात्र तृप्त राहतात, त्यांना काही नको असतं. तेवढंच एक दर्शन पाहिजे. अशा प्रकारे काव्य पण खूप सुंदर रीतीने प्रगट केलेलं आहे. आणि ते काव्य झाल्यानंतर हे सगळं काव्य आणि वैराग्य हे जरी का आम्हाला आवश्यक त्या गोष्टी वाटत असल्या तरी सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की हे सगळं प्रगट कसं होईल. तर जोपर्यंत माणूस त्या गोष्टीच्यासाठी म्हणून प्रयत्न करत नाही, साधनेचा कुठल्या तरी मध्यवर्ती पद्धतीने साधना जर करत नसेल तर हे सगळं प्रेम वैराग्य या सगळ्या गोष्टींचा तसं काही फारसा उपयोग नाही, होणार पण नाहीत विकसित. नुसतं ते गुण विकसित होऊन सुद्धा उपयोग नाही, कारण की आम्हाला ते नुसतं वैराग्य करून करायचं काय. या सर्व गोष्टींचा ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून उपयोग आहे, म्हणून ते पाहिजे. नुसतं वैराग्य मला नको आहे. त्याला मग एक साधन पाहिजे आणि ते साधन सर्व संतांनी ज्या पद्धतीने नामसाधन सांगितलं तसंच कबीराने सुद्धा नामसाधन सांगितलं. ते सांगताना आनंद गोष्टी सांगितल्या की दुःखमे सुमिरण सब करे सुखमे करे नकोय. दुःखामध्ये मात्र खूपच नाम घेतो देवाचं, पण सुखामध्ये कधीही करत नाही. कहे ज्या वेळेला सुखामध्ये नामस्मरण करशील तर दुःख होणारच नाही असं ते म्हणतात. दुःखमे सुमिरण सब करे सुखमे करे नकोय. जो सुखमे सुमिरण करे, दुःख काय आहे को होय, दुःख काय आहे को होय असं म्हणलं. दुःख येणारच नाही असं म्हणत नाहीत, पण होणार नाही असं म्हणतात. कारण मन देवाशी तल्लीन नाही. रामकृष्णांना एकदा एकाने विचारलं होतं की भक्ताला दुःख का, म्हणजे ते इतकं गळ्याच्या रोगाने जर्जर होऊन गेलेले होते आणि ते खाता काही आतमध्ये जात नव्हतं. भक्तांना तर त्यांच्या शिष्यानं तर खूपच दुःख होत होतं. भक्ताला दुःख का. हिरानंद म्हणून होते डाक्याचे, एका वर्तमानपत्र चे संपादक होते. शिकलेला माणूस पण भक्त हृदयाचा अतिशय. आणि ते रामकृष्ण पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की अरे अरे असं नाही व्हायला पाहिजे, भक्ताला दुःख का. मग त्याच्यावरती त्यांनी विचारलं, प्रश्न विचार म्हणले तर भक्ताला दुःख का विचारलं. रामकृष्णाने लगेच नरेंद्रनाथ म्हणजे विवेकानंद तिथं होते, त्यांना सांगितलं सांग रे उत्तर दे. त्याच्यावरती त्यांनी म्हटलं आय कुड हॅव क्रिएटेड बेटर वर्ल्ड. दिस वर्ल्ड इज लाईक डेव्हिलिश. म्हणजे सैतानाने निर्माण केल्यासारखं जग आहे. मी याच्यापेक्षा चांगलं जग निर्माण करू शकलो असतो. सगळेजण तर स्तब्ध झाले. ईश्वराने निर्माण केलेलं आहे जग सैतानाने निर्माण केल्यासारखं, मी याच्यापेक्षा चांगलं जग निर्माण करू शकलो असतो. विवेकानंदच म्हणू शकतात असं. सगळे गप्प झाले. रामकृष्णाने पुन्हा त्यांना विचारलं तुला काय म्हणायचं का. ते म्हणले परत मला तोच प्रश्न आहे की भक्ताला दुःख का. कारण की माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये. मी चांगलं जग निर्माण करू शकलो असतो हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. हे सैतानाने निर्माण केल्यासारखं जग हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. भक्ताला दुःख का हा माझा प्रश्न नाही. जरी का सौम्य असले तरी देखील लक्ष बरोबर आहे की आपण विचारलं काय, लोक उत्तर काय देतात, आपण स्तंभित होऊन काय बसतो असं नाही. ते सांगितल्यानंतर रामकृष्णांनी उत्तर दिलं भक्ताला दुःख नाही, देहाला दुःख. आणि ते इतकं उत्तर परफेक्ट आहे की शरीराला दुःख आहे, भक्ताला दुःख नाहीच आहे.
भक्त शरीरावरती राहत असेल तर तो भक्त कसा होईल? त्या शरीराला दुःख, भक्ताला दुःख नाही. कितीतरी मोठी गोष्ट सांगू. दुःखमय सुमिरण सब करे, सुखमय करे नकोय, हे सर्वसाधारण आहे. आणि पुढे असं म्हणतात की जो कोणी असं करतो की देवाशी संबंध अडचणी झाल्याशिवाय संबंधच नाही देवाशी, अशा माणसाच्या बाबतीत त्याला मनाचा देवाचा असलेला संबंध राहत नाही, त्यामुळे त्याला विचारण्याचा अधिकार राहत नाही. दुखमे सुमिरन सब किया, सुखमे किया न याद, कहे कबीर उस दास की, कौन सुने फरियाद. तुझं काय असं मन देऊन टाकलंस का देवाला की तुझं त्यांनी सांभाळ करायला पाहिजे? मग त्याच्यानंतर नामस्मरणाच्या बाबतीमध्ये इतक्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी सांगितल्या. माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाह, मनुआ तो दश दिशा फिरे, येतो सुमिरण नाही. माला फिरत जुग भया, एक युग गेलं माळ फिरवता फिरवता. माला फिरत जुग भया, किती लोक सारखं ते औरंगजेब सुद्धा माळ फिरवत होता. माळ फिरवल्याने तुमचं साध्य होतं असं काही नाहीये. माला फेरत जग, माला फिरत जुग भया, मिटान मन का फेर. मन जे फिरतंय त्याचं फिरणं थांबलंच नाहीये, माळच फक्त फिरते. माला फेरत जुग भया, मिटान मन का फेर, करका मन का छोड के, हातातली माळ सोडून देऊन मन का फेर. मनाची माळ फिरव. आणि मनाची माळ कशी फिरव? कबीरा माला काटकी, बहुत जतन का फेर, माला सास उसास की, जामे गाठ ना मेर. गाठ नाही, मेरुमणी नाही, अशा प्रकारची ती माळ सदोदित चाललेली आहे, ती फिरव, त्याच्यावरती नाम बसव. सासा की कर सुमिरणी, अजपा को कर जाप, परम तत्व को ध्यान धर, सोहम आपे आप. कबीर म्हणतात आपापच सोहम होईल. कुठलाही नामवंतर घेतो, श्वासावरती चालव. आणि असं करता करता हळूहळू आतमध्ये असेल परमतत्व तुला समजायला लागेल. हळूहळू नाम घेता घेता त्या तत्वाशी चित्त संबंधित व्हायला लागेल. अंतःकरण जे आहे ते सगळं सुवर्णमय होऊन जाईल, असं ते नाम जर आतमध्ये गेलं तर. सभी रसायन हम करे, नाम समान नाही कोय. अनेक रसायन केली पण नामासारखं असं रसायन नाही. कण एक मन में संचरे, एक कण ते आतमध्ये गेलं, सबतन कंचन होय. सगळं शरीर सुवर्णमय होतं. जसं समर्थाने असं म्हटलेलं आहे, अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित. तसंच हे आहे की आतमध्ये नाम गेलेलं आहे ज्याच्या, त्याचं बाह्य वर्तन, त्याचं बाह्य बोलणं सगळं लखलखित असतं, स्वच्छ असतं, आनंददायी असतं. हे सगळं कशाने झालं? आतमध्ये नाम चाललं. पण ते करताना कित्येक वेळेला ताकद लावून, कधी कधी देवाशी थोडस भांडाभांडी पण. तू मत जानो बिसरू, प्रेम घटे मोहे चित्त. तू असं समजू नकोस की मी तुला विसरून जाईन. तू असं समजू नकोस की माझ्या मनामधलं प्रेम कमी होईल. तू मत जानो बिसरू. जसं नामदेव महाराज म्हणतात की वारंवार काय विनवावे, आता समजावे चित्त आपोलिया. तू काय म्हणशी, कंटाळेला जायला उगाची उठू दे. अरे इतके दिवस मी बसलो, काय मूर्ख आहे का? मी फुकट उरून जाणार नाही, तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. मज लागे देवा, जाशी फसवूनी आणि न धरून तुझं लागे. दृढ भक्तिभाव, प्रेमाचा हा दोरा, बांधीन सतोरा तुझ्या पायी. नावामुळे बोल, काय विठू आता भेटावे सतोरा यात बरे. तुला जर स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मला भेट, असं तो भावच विलक्षण आहे. इतक्या ताकदीने आम्ही बोलूच शकत नाही, बसणारच नाही आम्हाला ते, पण ताकद विलक्षण. तसं हे म्हणतात की तू मत जाने बिसरू, प्रेम घटे मोहे चित्त. आम्ही फक्त प्रार्थना करतो तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. हे म्हणतात की तू असं समजू नकोस मी तुला विसरीन.
तुझ्याबद्दलचं प्रेम माझ्या मनातलं कमी होईल असं तू असं समजू नको, असं मुळीच होणार नाही. जीव तो तुम सुमिरत तुझो, म्हणजे त्याला काय म्हणतात की मी आता जर का मी मरीन समजा तर तुझं नाव घ्यायचंच मरीन, अगदी मरेपर्यंत तुझं नाव घेईल असं म्हणतात ना. तर त्याच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की मरू तो तुम सुमिरत मरू, तुझ्या नावासगट मरणार, मी एकटा मरणार नाही. बघा, मेलो तर तुला घेऊन मरीन असं म्हणतात ना, तर हे म्हणतात की तुझं नाम घेऊन मरीन, तुझ्या नामासहित मरीन, म्हणजे तुझ्याबरोबर. मरू तर तुम सुमिरत मरू, जीव तर सुमिरून नित्य. आणि जर का जगलो तर सततच नाव घेईन, म्हणजे जगलो तर सतत नाव घेत, मेलो तर तुझ्यावरच मरीन, तुझं नाम घेतच मरीन असं सांगतात. म्हणजे देवाला एक प्रकारे दहशत निर्माण करतात. अशा प्रकाराने नावाच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की गाया तिनं पाया नाही. ज्याने नाम घेतलं, गायलं, त्याला देव भेटला नाही असं कोणी म्हणत नाही. परंतु कबीराने म्हटलं गाया तिनं पाया नाही, अनगाय तो दूर, म्हणजे ज्यांनी घेतलं नाही ते अजूनच लांब राहिलेले. गाया तिनं पाया नाही हे कसं काय असेल? गाया तिनं पाया नाही अनगाये तो दूर, जे गाया विश्वास गही, विश्वासासहित ज्यांनी घेतलेलं आहे, ताके सदा हजूर, म्हणजे त्याच्याजवळ सतत हजूर असतो, म्हणजे त्या ठिकाणी सतत असतो जो विश्वासासहित नाम घेतो. नुसतं नाम घेतो त्याच्या सहित नसतो. विश्वास कशाचा? मी जिथं नाम घेतोय तिथं तो आहे, हा विश्वास. म्हणजे नामस्मरणाच्या सुद्धा किती छटा उलगडले तुम्ही बघा, की नुसतं नामस्मरण करा, नामस्मरण करा असं सांगितलेलं नाही. नामस्मरण कसं करा, कुठं ते नाम गेलं पाहिजे, कसा परिणाम होतो, किती कट्टाने घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या सहित कबीर असं म्हणतात की तू सुरुवात तर कर, तुझं हे सगळं ऐश्वर्य अमकं तमकं तमकं काही उपयोग नाही. मग आम्ही इतकं पोथी पुराण वगैरे अमुक भाव असतो, ते करतो, काय उपयोग नाही. अरे आमची त्रिकाल संध्या, त्रिकाल स्नान, काही उपयोग नाही. राम नाम तो भजले प्यारे, काहे को मगरूरी करता है, कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलक में गिरता है. बम्बल होकर पोती बाचे स्नान तर्पण करता है, सबकल शुचील रहता है, वो क्या साहिब मिलता है. नुसतं एवढं करण्याने तुला परमेश्वर मिळेल. जोगी होकर जटा बढ़ाए, हाल मस्त में रहता है, दोनों हाथ सिर पे रख के वो क्या साहिब मिलता है. काहीतरी उद्योग करत बसणे त्यांनी तो मिळत नाही. मानभाव पहने काले कपडे, दाढ़ी मूछा मुंडता है, हाथ में लकड़ी उल्टी पकड़ी, वो क्या साहिब मिलता है. आनंद प्रकाराचे उद्योग करत राहणे बाह्यतः याने तो काही प्राप्त होत नाही. मुल्ला होकर बांग पुकारे, वो क्या अल्लाह बहरा है. चीटी के पाव में घुंघरू बाजे, वो भी अल्लाह सुनता है. तुला एवढ्या जोराने ओरडायला नकोय, लाऊडस्पीकरवर तर मुळीच नको. सगळ्यात शेवटी म्हणतात कहे कबीर सुनभय साधो, मन की माला जपता है, भाव भगत से ध्यान करत है, उनको साहिब मिलता है. बास, दोन गोष्टी, ध्यान करत आहे आणि भावभक्ती, आणि त्याची सुरुवात रामनामात. हाच सगळं या काव्यामध्ये कबीरांच्या सगळ्या गोष्टी उपासनेच्या बाबतीमधल्या नीटपणे आलेल्या आहेत की नुसत्या बाह्य आचारांच्यामुळे तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. तुम्हाला शेवटी ध्यानाचा मार्ग करायला लागेल, पण तो ध्यानाचा मार्ग कोरडा असून चालणार नाही. भावभक्ती से ध्यान धरत आहे, उनको साहिब मिलता है. जिथे कुठे असेल तिथं त्यांचं मन सतत त्याच्याशी जोडलेलं राहत असेल. ते ज्या समाजामध्ये राहत होते, गोष्टी होते, त्या आजूबाजूचा समाज असा कामगार वर्गाचाच होता. कोणी गवंडी होते, कोणी रंगारी होते. त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यावरून त्यांनी काव्य केलेलं आहे. माझं वस्त्र रंगवून दे, आणि मग लाल नको, पिवळा नको, मग कुठल्या रंगात रंगू असं तो विचारतो. तुझ्या रंगात रंगवून दे. अपने ही रंग में रंग दे चुनरिया.
तर तिथपर्यंत झटकन जायचे कुठल्याही आता व्यवसायाच्या मध्ये. आता गवंडी व्यवसाय, बंगला खूप बनवाया रे अंदर नारायण सोया. खूप बंगला छान बनवलाय, आतमध्ये नारायण आहे. पाच तत्व की भीत बनाई 3 गुण का गारा, रोम रोम की छाम चलाई चेतन करणे हारा. नाही ते वरती प्लास्टर करतात ना, आणि चेतन करणे हारा. इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा, आवन जावन किसी ने न देखा, यही बड़ा अचंबा. मध्ये हा पवन का खंबा आहे. अपरंपार भरा है यारो, आत बाहेर सगळीकडे भरलेलं आहे. अपरंपार भरा है यारो, सद्गुरु भेद बताया. सद्गुरूंनी दाखवून दिलं की अशा रीतीने तो भरलेला आहे. कहे कबीर सुन भाई साधो, जिन पाया उन्हें छिपाया. उन्हें छिपाया म्हणजे त्यांनी जे काही अनुभव घेतले ते काही इतरांना सांगितले नाहीत कोणी, ज्यांनी ते प्राप्त करून घेतले त्यांनी. अशा प्रकाराने पण त्यांना सांगितलं कोणी, हा अनुभव त्यांना आला कसा, सद्गुरूंनी सांगितलं की तो आत बाहेर सगळीकडे भरून राहिलेला आहे. सगळ्या प्राणी मात्रांच्या मध्ये आहे, पण मुख्यतः तुला तो आतमध्ये शोधला पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांना ज्या वेळेला पांडुरंगांनी पाठवलं विसोबा खेचरांच्याकडे, कारण की हा कच्चं मडकं आहे वगैरे वगैरे, त्याच्यावर रागवले होते की हे काय मुक्ताबाई म्हणते कच्चं मडकं आहे वगैरे, त्याच्यावर खूप रागवले होते. आणि का त्या गोरा कुंभारनी ती थापटून त्यांच्या डोक्यावरती आपटून आपटून कच्चं आहे म्हणून सांगितलं. थापी असते ना ती याची, ती थापी त्याच्या डोक्यावर थापटून कच्चं मडकं म्हणून नाही. का कच्चं मडकं आहे, त्याला काही ज्ञान नीट नाहीये. अरे देवाशी बोलतोय वगैरे, काय उपयोग. पांडुरंगाकडे तक्रार करून गेले. पांडुरंगाकडे तक्रार घेतल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं की ते म्हणतात ते बरोबर, तुला गुरूंच्याकडे जायला पाहिजे. गुरूंच्याकडे जायला पाहिजे म्हटल्यानंतर मग ते विसोबा खेचर गुरु त्यांच्याकडे गेले. तर त्यावेळेला ते शिवाच्या पिंडीवरती पाय ठेवून पडलेले होते. आता उठी उठी प्राण्या आंधळा तू काही, अरे प्राण्या म्हणजे माणूस सुद्धा म्हणले, प्राण्या तू काय आंधळा आहेस का, कुठं पाय ठेवले. अरे बाबा मला तर काय कळत नाही. तर तू आता आलाच आहेस तर जिथं देव नाही त्या ठिकाणी विचार करून पाय उलटे. आणि मध्ये हा शब्द काढून ठेवला त्यांनी, विचार करून. आता उचलतोय आणि कसं वाटलं की देव नाही ऐसा ठाव, ऐसे बोलण्याची वाव. हे बोलणं चुकीचं आहे, देव नाही अशी जागा. तर पाय हातात धरले त्यांनी, आणि त्याच्यानंतर विचार करून ठेवतोय की जिथं देव नाही तिथं ते पाय ठेवायचे. विचार करतोय देव नाही असं जागा कुठली असेल. तर त्याच्यानंतर मग तेच पाय डोक्यावरती घेतले. कळून चुकलं की माझं चुकलं. देवाशी मी बोलत होतो, पण सगळीकडे तर देव आहे. ही जी भूमिका आहे ती भूमिका नुसती वैचारिक नव्हे, ती भावनिक भूमिका नाहीये, ती प्रचितीचा भाग आहे. आणि ती मला कशी येईल असं नामदेव महाराजांनी विचारलं. तेव्हा त्यांनी त्यांना उपदेश केला, गुरुवाक्याचा उपदेश केला, मंत्र सांगितला, साधना करायला सांगितली. आणि ते साधना केल्यानंतर जिकडे तिकडे त्यांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. मग ते जायचं पंढरपूरला. इकडे पांडुरंग व्याकुळ झाला किंवा हा परतच येत नाही आता. तर त्यावेळेला काय करावं, ते एकदा ते रोट्या करत बसलेले होते. त्यावेळेला एक कुत्र आलं आणि त्यांनी रोटी पळवली. हाती घेऊन तूप वाटी, नामा धावे श्वाना पाठी, थांब थांब रे जग जेठी, कोरडी रोटी का खाशी. तेव्हा हसून बोले श्वान, नाम्यात तुझं कैसे कळले, नावामुळे खेचरे दाखवले सर्वाभूती विठ्ठल. म्हणजे मला गुरुनी दाखवलं म्हणून कळलं, तू काही सांगितलं नव्हतंस. इतके दिवस आपण बोलत होतो. म्हणून गुरूंच्याकडे जायला पाहिजे. आणि ती गोष्ट जी आहे ती फार सुंदर रीतीने कबीरांनी व्यक्त केली की सत्पुरुषांच्याकडे जा. कबीरा संगत साधू की जो गंधी के पास, गंधी म्हणजे सुगंधाचं दुकान ज्याचं आहे त्याच्याकडे गेल्यानंतर जो कुछ गंधी दे नाही, एखाद्या वेळेला आपल्याला सुगंधी काही देणार नाही, फिर भी बास सुवास, तर देखील सुवास आहे. त्याप्रमाणे त्यांनी मला काही प्रत्यक्ष दिलं नाही तर देखील अंधकरण सुगंधी होऊन जाणं
असं होतं. विशेष गोष्ट संतांच्या सहवासामध्ये. पण त्याच्यामध्ये सुद्धा तत्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगणारे जे असतात मला, ते माझे सद्गुरू. संत सगळेच ठीक आहे, सगळे संत प्रेममय आहेत, सगळ्या संतांच्यावरती आम्ही प्रेम करावं असे आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पण ही जी महत्वाची गोष्ट आहे की मला एखादी त्या संत पुरुषांच्या मधली माझी आई असते आणि बाकीच्या माझ्या मावश्या असतात. संबंध जवळच आहे, परंतु मला सांगणारी एक असते. आणि ते सांगतात तरी काय, आणि का त्याच्यासाठी म्हणून आम्ही काय त्यांना द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा प्रश्न वाटतो की आता गुरूंना काय अर्पण करावं. गोंदवलेकर महाराजांना एकाने रेशीम खाटी धोतर आणलं होतं. महाराज म्हणले, अहो इतके रेशीम खाटी धोतर माझ्याकडे आहेत वगैरे, तुम्ही कशाला आणलं हे. माझ्याकडे नाही आणि तुमच्याकडे आहे ती गोष्ट द्या ना. तर त्याला पंचायत पडली की महाराज काय द्यायचं, तुमच्याकडे नाही आणि आमच्याकडे आहे, असं काय, म्हणजे त्या काळामध्ये काय असणार ना. महाराज म्हणले, एकच गोष्ट जी माझ्याकडे नाही तुमच्याकडे आहे ती म्हणजे देहबुद्धी, जी तुमच्याकडे आहे माझ्याकडे नाही. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. याच्यासाठी हा एकच परमार्थाचा एकच भाग आहे की शरीरच मी आहे आणि शरीर संबंधी तेवढंच मी आहे आणि तेवढेच माझे आहेत. हा जो काही भाग आहे हा देहबुद्धी, आणि त्याचा लाड किंवा त्याचं लालन पालन करणे याच्यासाठी जन्म आहे असं वाटणं देहबुद्धी. मी तत्व स्वरूप आहे, चैतन्य माझं स्वरूप आहे. या शरीराच्या पाठीमागे असलेलं चैतन्य हे माझं मूळ स्वरूप आहे आणि बुद्धीच्या चैतन्याशी संबंधित होत राहणे हे आत्मबुद्धी. तर ती देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी एवढाच प्रवास आहे. आम्हाला ऑल द टाइम देहबुद्धीशी आम्ही संबंधित आहोत, आत्मबुद्धीची आम्हाला सवय नाहीये. त्यामुळे तो मार्ग काय आहे हे पण गुरूंनी सांगायला पाहिजे. आणि आम्हाला त्यांनी मागितलेलं आम्हाला देण्याची तयारी पाहिजे. येतन विष की बेलरी गुरु अमृत की खान. हे शरीर विषाची वेल आहे. काय सौंदर्य आहे. येतन विष की बेलरी गुरु अमृत की खान. शीस दिए गुरु मिले तो भी सस्ता जान. डोकं कापून देऊन गुरु जर का भेटले तर काय उपयोग आहे. डोकं कापून दिल्यानंतर गुरु भेटून उपयोग काय आहे. शीस दिए याचा अर्थ डोकं देणं म्हणजे डोकं असलं पाहिजे पहिल्यांदा आणि ते देता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांनी सांगितलेलं ऐकायची तयारी, बाकी काहीच नाही ना. काय पाहिजे, काय द्यायचंय, त्यांच्याकडनं घ्यायचंय काय, त्यांच्याकडनं घ्यायचंय हे की ही पद्धत काय आहे, प्रक्रिया काय समजून घ्यायचंय, त्याप्रमाणे करायचं आहे. आणि त्याच्यात माझा शहाणपणा चालवायचं नाही की त्यांनी सांगितलं की अर्धा तास पाऊण तास ध्यानाला बसायचं. हे देणं आहे डोकं. नाही तर मग डोकं नसल्याचं लक्षण आहे. आम्ही गेलो कशाला त्यांच्याकडे. हे सामान्य उपचार आणि सामान्य रिलेशन किंवा सोशल रिलेशन नाही आहे. गुरु शिष्यांच्या मधलं रिलेशन हे सोशल रिलेशन नव्हे. ते आले आम्हाला त्यांना भेटायला जावं आहे मुळीच नाही. नाही गेलं तरी चालेल. तुम्ही जर साधना करत असाल तुम्हाला वाटलं की नाही हे सोडून जावं, नाही जावं. कारण की मुख्य गुरु तुम्ही ज्या वेळेला अंतरंग अवस्थेमध्ये जातात त्या ठिकाणी तत्वस्वरूपाशी तुम्ही जसे संलग्न होता तसं तुम्हाला समजेल की ते गुरु तत्व आणि परमात्मा तत्व हे एकच. तर त्यांच्याजवळ जाणं हे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने साधना करणं आहे. आणि ती गोष्ट जर का केली नाही, ती केली तर मग काही नाही, काही कमी पडणार नाही तुला. ज्ञानाच्या बाबतीत कमी पडणार नाही, योगाच्या बाबतीत कमी पडणार नाही, भक्तीच्या बाबतीत कमी पडणार नाही. ऐहिक जीवन पण सांभाळलं जाईल. साई के दरबार में कमी काहो की नाही. बंदा मौजन पावी हो चूक चाकरी माही. चूक तुझ्या सेवेमध्ये चूक होतीये म्हणून तुला आनंद येत नाहीये.
सेवा म्हणजे तरी काय आहे, साधना ही सेवा आहे, अजून काही सेवा वगैरे नसते. किंवा गुरूंचे पाय दाबत बसले, आपल्याला सेवा म्हटलं की लगेच त्यांचे पाय पुढे येतात, त्याच्यानंतर आपण दाबतोय असं, आपण त्याच्यात दुखतच नाही, तो दाबून लावून दुखत काहीच काही उद्योग माणसाच्या मनाचे खेळ असतात की सगळे एकदा त्यांच्या पायावरती मोठं लाल करून टाकले त्याचे पाय, त्यांनी मांडी घातले की इकडे इकडे डाग पडले पाहिजे. एवढं झालं की सगळं काही, ह्या सर्व गोष्टी नसून सेवा इज इक्वल टू साधना, बाकी काही नाही. सेवा म्हणजे त्यांच्या कार्याला मदत, हा माझा भाव आहे. जे जे करतो ते सगळं मी सेवा म्हणून करतो, हा माझा भाव आहे. पण त्यांना अपेक्षित असलेली सेवा एकच की साधना. म्हणजे तुमच्याकडनं पाहिजेच आहे असं नाही म्हणत, तुमच्याकडनं ना 1000 रुपयाची तरी अपेक्षाच आहे असं कधी म्हणत, कधी सद्गुरूच नसणार तो. अशा प्रकारचं भीक मागणारी व्यक्ती सद्गुरू नसते. काही शिष्याला काही मागता कामा नये. सिख को ऐसा चाहिए गुरु को सर्वस दे, गुरु को ऐसा चाहिए सिख का कुछ ना ले. अपेक्षा नाहीये. त्यामुळे सेवा शिष्याच्या भूमिकेमधनं तो त्यांना जे काही भक्तिभावाने देईल, जे काही चांगलं कर्म करेल, हे सगळी सेवाच आहे. आणि त्या सेवेमधला जो गाभा असेल तो म्हणजे त्याची साधना ही सेवा. आणि तेवढीच एक गोष्ट गुरूंना त्याच्याकडनं अपेक्षित असते, ते सुद्धा स्वतःसाठी नव्हे, त्याच्यासाठी. मग तुम्ही मला ना 1 लाख जप करून मला ते कागद द्या. कागद काय करायचे, ते त्याचा उपयोग काय आहे, तुझ्याच अंतःकरणावर परिणाम होण्याच्यासाठी म्हणून तू करायचं, बाकी काही नाही, नथिंग. आणि क्रियात्मक भाग उदंड करण्याने ते प्राप्त होत नाही. तत्वाचा वेध घे स्वतःमधल्या. मला हे तत्व प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला काय त्याचा उपयोग? ज्ञानेश्वर महाराजांचं म्हटलंय की मुलाला आई दागिने घालते, लहान मुल असतं अगदी, त्याला ते दागिने घालते, त्याला त्यातलं काही कळत नाही. परंतु ते दागिने घातल्यानंतर ते मूल सुंदर दिसल्यामुळे आईला आनंद होतो, म्हणून ती त्याला दागिने घालते. तैसे तुझे सुख आगवे, जवळ तुझसे फावे, तेव्हा आमचे सुख दुणावे ऐसे आहे. तुला तुझंच सुख जसं जसं प्राप्त होईल, तुझाच आत्मानंद तुला प्राप्त होईल, तसं तसं मला दुप्पट होत. म्हणून गुरु शिष्य संबंध हा एक सामान्य व्यावहारिक पातळीच्या खूप वरच्या पातळीवरचा. गुरु त्याच पातळीवरती असतात, पण शिष्य नसतात. म्हणून शिष्याने हे समजून घेण्याची आवश्यकता असते की गुरूंच्या जवळ पोहोचण्यासाठी उत्कृष्ट वर्तन वगैरे या सर्व गोष्टी फाउंडेशन आहे, परंतु साधना ही शिडी आहे तिथपर्यंत जाण्याची, माध्यमच नाही तर. आणि मग ते करताना काय होतं, योग प्रक्रिया ते सांगत असतात. आणि ती योग प्रक्रिया ते करता करता मुख्यतः साधनं सांगतात की एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, ते काही मंत्र सांगतात वगैरे, योग प्रक्रिया सांगतात. त्या प्रक्रियेमधनं हळूहळू हा जो भाग आहे, चिदाकाश, मस्तकाकाश, मूर्ध्न्याकाश, असे अनेक नावं आहेत त्याला. त्या ठिकाणी त्याला गगन असं पण, तिथं लक्ष देऊन तू जर काय एखादा मंत्र स्मरण करत राहिलास तर करता 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 हळूहळू तुला अस्तित्वाचा भाव पकडता येतो, लक्षात येतं, अस्तित्वाची जाणीव धरता येते. आणि मग ती धरून तत्वापर्यंत पोहोचता येतं. ते तत्व खूपच जवळ आहे हे सांगताना कबीर असं म्हणतात, जिनं पावन भुई बहु फिरे, त्याला मिळवण्यासाठी सगळे जग फिरलं, भुई बहु फिरे, गये देश विदेश, देश विदेश सगळीकडे गेलं. पिया मिलन जब होईया, ज्या वेळेला तो ईश्वर प्राप्ती झाली, अंगण भया विदेश, घराचं अंगण सुद्धा प्रदेश इतकं लांब वाटायला लागलं, इतका तो जवळ आहे.
म्हणजे वरती लक्ष ठेवता ठेवता सगळं लक्ष आपोआपच वरती होऊन गेलं, मनच वरती आहे. आणि का योगमय स्थिती ज्याच्यामध्ये थोडी व्हायब्रेशन्स असतात, या सर्व गोष्टींच्या सहित मन चित्त वरती राहून गेलं, त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. उन्मन झाल्यानंतर मनाला ती गोष्ट आवडायला लागली आणि मन पुन्हा पुन्हा तिथं जाऊन राहिलं. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय की चित्त चाकाटले, चटक लागली चित्ताला, चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, स्वतःच्या आत्मस्वरूपावरती जाण्याची चित्ताला चटक लागली. न निघे बाहेरी सुखावलो, बाहेरच येत नाही अशी अवस्था प्राप्त झाली. तसं कबीर असं म्हणतात की उन्मनी को मन लागिया, मनाला उन्मन होण्याची आवड निर्माण झाली. उन्मनी को मन लागिया गगनही पहुंचा जाय, गगनामध्ये ते झटकन जातं. हा जो भाग आहे तो गगन, चिदाकाश, भ्रूमध्यापासून ते टाळूपर्यंतचा भाग झटकन जातो. उन्मनी को मन लागिया गगनही पहुंचा जाय, तिथं काय आहे? चांद बिहुना चांदना, अलख निरंजन राय, अलक्ष निरंजन असं म्हणतात तो हा परमात्मा त्या ठिकाणी. काय कर मग ह्या पद्धतीमध्ये तुला समजता समजता गुरु असं सांगतात की अलख लखा लालच लगा, कहत ना आवे बहीण, काही वर्णन करता येत नाही आहे अशी ती अवस्था आहे. आणि ती अवस्था इतक्या सुंदर रीतीने कुठे कुठे प्रकट केलेली आहे की काही वेळेला जे अनुभव येतात ते पण सुंदर प्रकट केले. गगन गरजे बरसे आम्ही, गगन आहे म्हटल्यानंतर गर्जना होते, नाद ऐकू येतो, त्याच्याबद्दलचा अनुभव सांगितला. गगन गरजे बरसे आम्ही, बादल गहर गंभीर, चौदिशी दमके दामिनी, प्रकाशाचा अनुभव, चारी बाजूनी भिजे दास कबीर, दास कबीर या पावसात भिजतो आहे, योगमय अशा अवस्थेमध्ये. तर हे सगळी अवस्था घेत असताना झटकन कसं काय गेलं ते तिकडे, गगन मंडल के बीच में झलके सतका नूर, सत्य स्वरूप परमात्म्याचं जाण येते, आविर्भाव त्या ठिकाणी झालेला लक्षात आलं. कुणाला कळतं? तर गुरु नाही त्या लोकांना निगुरा असं म्हणतात. निगुरा गम पावे नाही, त्याला ज्याला गुरु नाही तो तिथं रहस्य जाणू शकत नाही. निगुरा गम पावे नाही पहुंचे गुरुमुख शूर, जे गुरुमुख म्हणजे सचिष्य आहेत त्याच्यातले सुद्धा जे शूर आहेत ते तिथपर्यंत जाऊ शकतात. कारण सगळं थोडा वेळ सगळं सोडायला पाहिजे, शरीराचं सगळं विचार संबंधित होत 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 या ठिकाणी स्थिर होऊन जातं. त्यानंतर त्या तत्वाशी संबंधित होण्याच्यासाठी मुख्यतः जी जाणीव आहे ती जाणीव, अस्तित्व हे धरायला लागतं. आणि कुठल्याही मंत्राच्या सहाय्याने हळूहळू ती जाणीव जास्ती शुद्ध प्रगट होत जाते. देवाचं अस्तित्व असं आपण त्याला आपण म्हणू, अस्तित्व जाणवायला, त्या अस्तित्वाचं जाणीव हेच ते माध्यम आहे. पक्क धरून टाक. ते गेल्यानंतर मग तुला त्या ईश्वर तत्वाची तिथे अनुभूती कशी येईल? तर मी असं जे स्फुरण आहे त्याच्यामध्ये मनाच्या सगळ्या वृत्ती पाहणं, समजून घेणं या सुद्धा त्याच्यामध्ये घालून टाक. आत्मस्फुरण जे आहे त्याच्यामध्ये निजमन धस स्वरूप मे, स्वरूपामध्ये स्वतःच मन घालून टाक, पूर्ण विलीन करून टाक. निजमन धसो स्वरूप मे सद्गुरु दिनी सैन, सद्गुरूंनी ही खूण सांगितलेली आहे. लालक अलक लखा लालच लगा, तिथंच पाहत राहावं असं वाटलं. कहत ना हवे बहीण, वर्णन करता येत नाही अशी अवस्था, पण तरी खूप वर्णन केलं, पण तरी देखील अंतिम समाधान प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर स्वमध्येच तुझं मन विलीन झालं पाहिजे. बाकी दुसरं कुठलंही नाही, तेच तत्व तुझ्यामध्ये, ज्याला ईश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, हे तत्व तुझ्यामध्ये आत्मरूपाने आहे. त्यामुळे स्वमध्ये ज्या वेळेला मन विलीन होऊन जातं त्या शुद्ध स्वरूपामध्ये, त्यावेळेला आतमध्येच तुला त्याची अनुभूती येते, तुझ्या स्वमध्येच परमात्मा प्रगट होतो. त्याची जागा नक्की सांगितलेली आहे की जो
रेखरूप असं त्याला काही नाहीये. तो कुठं आहे परमात्मा? सगळीकडे आहे, पण मला अनुभव मात्र एकाच ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी तू लक्ष केंद्रित करायला पाहिजेस. मस्तकावर रेखारूप जेही आहे नाही. आधार म्हणजे कुठल्याही आधाराने तो राहत नाही. आधार धरो नाही देह, देहाला धरून तो राहत नाही, देहच त्याला धरून राहतो. चैतन्य तत्व आहे म्हणून देह राहतो आहे, अन्यथा देह राहणारच नाही. तो देहाला धरून राहत नाहीये म्हणून त्या आधार असं म्हटलंय. आधार धरो नाही देह. कुठे राहतो? सगळीकडे राहतो, पण अनुभवाला त्या ठिकाणी येतो. गगन मंडल के मध्य में रहता पुरुष विदेह, रहता पुरुष विदेह. फार सुंदर रीतीने ते योगामध्ये काव्य करणं फार डिफिकल्ट आहे, पण ते दोन व्यक्तींनी फार सुंदर रीतीने केले. एक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरं म्हणजे कबीर. आणि ते ऐकता आपल्याला काही वेळा कळतच नाही, पण कळल्यानंतर असं वाटतं की वास, याच्या पलीकडे शब्द नाही. ज्ञानपूर्ण स्थिती वर्णन करत असताना कबीर असं म्हणतात की ज्ञानपूर्ण स्थिती कशी असते? जलमय कुंभ, कुंभमय जल आहे. पाण्यात घडा बुडवल्यानंतर त्या घड्याच्या बाहेर पण पाणी आहे, आतमध्ये पण पाणी आहे. जलमय कुंभ, कुंभ में जल है, बाहर भीतर पानी, फुटा कुंभ जल जल ही समाया, यह तत् कहतो ज्ञानी. हे तत्व ज्ञानी पुरुष सांगतात की हा शरीराचा भाव सोडून दे, म्हणजे आतमध्ये असलेले चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूपच आहे अशी तुला अनुभूती. गमागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम पश्यामी ते रूपम जनांतरस्थम. सगळीकडे तेच तत्व आहे माझ्यामध्ये जे आहे ते. नमामि हंसम परमात्मा रूपम. मंत्र घे, त्या मंत्राच्या साहाय्याने हळूहळू तुला ती गोष्ट अनुभूतीला येईल. त्याच्यामध्ये त्यांचा एक विशेष योगिक व्यक्तिमत्व आहे की जे इतर व्यक्तिमत्व तर आहेच आहे. फकीरी हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मनाला ते शिकवलेलंच आहे. मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पाओ राम भजन में, सो सुख नाही अमीरी में. हे व्यक्तिमत्व, नावावरचा विश्वास हे व्यक्तिमत्व. फकीर हे व्यक्तिमत्व आहे. ते फकीर व्यक्तिमत्व कसं आहे बघण्यासारखं आहे. लग्न झालंय का मुलीशी, आणि लग्न झाल्यानंतर ती मुलगी रडत होती. अगदी गरीब घर आहे, आपण त्याचा विचारच नाही करू शकत. हे दोघच घरी आले, त्याच्यानंतर ती मुलगी रडत होती तेव्हा काय करायचं म्हणले. काय झालं रडायला तुला? घरची आठवण येते का? ते म्हणली नाही. मग काय करायचं? कशामुळे रडतेस तू? तर तिने सांगितलं माझं दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे. मग तू माझ्याशी लग्न का केलं? तर ते सांगितलं खूप माझ्यावरती दबाव आणून आई वडिलांनी केलेलं आहे. असं त्या जातीमध्ये ते सगळं शक्य होतं, त्या काळामध्ये सगळं शक्य होतं. ते म्हणले मग बरं ठीक आहे, तुला उद्या त्या मुलाकडे नेऊन सोडतो. तर ते म्हणले उद्या नाही, आत्ता सोडायला लागेल. कारण लग्न झाल्यानंतर तू मला जर एक दिवस तुझ्या घरात ठेवून घेतलं तर तो दुसऱ्याशी मला घेणार नाही. तसंच निघाले, लग्नाचा पोशाख केलेला तसेच निघाले. डायरेक्ट त्या मुलाच्याकडे त्याला बोलवून घेतलं, त्याच्या घरच्यांना बोलवून घेतलं. कारण की आता ते गरिबांचाच मोहल्ला होता, त्यामुळे तसं ते सगळेजण होतेच तिथे. आणि सांगितलं की ही मुलगी म्हणते की याच्यावरती प्रेम आहे, तुझं त्याच्यावरती प्रेम आहे का? तर तो म्हणला हो आहे. नशिबानी नशिबानी. मग ते म्हणलं की हिला घेऊनच टाका ना तुम्ही, कारण की मी अजून तिला घरात घेतलेली नाहीये, आता आमचा संसार सुरू नाही झालेला. तर आत्ताच तू घेऊन टाक तिला. हिच्या घरातल्या लोकांना ते अडचण वाटत होते, पण मला काही अडचण नाही तुला देण्याच्या मध्ये. आता ती माझी म्हणून माझ्याकडे तात्पुरती आहे, अजून मी तिला घरातही घेतलेलं नाही. डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये देऊन टाकले आणि शांतपणे घरी आले. दुसऱ्या मुलीशी लग्न केलं.
विरक्त वृत्ती असल्याशिवाय ही व्यक्ती असं करू शकणार नाही. जन्मावर त्या मुलीला छळणार, त्रास देणार, काही केलं नाही, योग्य करून टाकलं वैराग. रामानंद गुरु त्यांनी सांगितलं की मी काही याला काही मंत्र दिलं नाही. ते मुल्ला मौलवी वगैरे यांनी कोर्ट केलं, कचेरी केली. कबीरांनी काय केलं होतं की रात्रीच्या वेळेला, म्हणजे रात्रीच्या अंधकारात म्हणण्यापेक्षा पहाटेच्या अंधकारात हे रामानंद गंगेवर स्नानाला जायचे, ते त्यांना दिसत नव्हतं. आणि त्यावेळेला त्या रामानंदांना दिसत नसताना कबीर ओणवे होऊन पडले त्यांच्या जाण्याच्या मार्गावरती. त्यांना ते दिसलं नाही, त्यांचा पाय लागल्या तोंडातून रामनाम आलं. त्यांनी असं धरलं की हे आपल्याला त्यांनी दीक्षा दिली, आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मला रामानंदांनी दीक्षा दिली. रामानंदांनी दीक्षा दिली. कबीर आला की जो मुसलमान जातीतला आहे, सगळीकडं असं, आणि तो तर नंतर काव्य करायचं, हे करायचं, ते करायचं, सगळं बघितल्यानंतर रामानंदांच्या वरती एक दिवस या लोकांनी केस केली. मग रामानंद आले, म्हणले मी मुळीच त्याला दीक्षा दिलेली नाही. त्याच्यानंतर सगळा तो दरबार भरला, आणि कबीराला विचारलं की का रे यांनी तुला दीक्षा दिली का? तर तो म्हणला की हो, यांनी मला दीक्षा दिली. कारण की हा प्रसंग अगोदर घडलेला होता. काय दीक्षा दिली? राम राम म्हणून दीक्षा दिली म्हणे. त्याच्यावरती त्यांनी पायातला जोडा काढला आणि त्याच्या कबीराच्या डोक्यावरती मारून केव्हा दिली दीक्षा म्हणले, आणि ते मारताना राम राम असं म्हणले. म्हणले आत्ताच दिली बघा तुम्ही, सगळ्यांच्या समोर दिली. आता बघा सगळ्यांनी दिली की नाही आता दीक्षा, आता तरी झाली, ते माझे गुरु आहे. हे म्हटल्यानंतर या रामानंदांना त्याच्या निष्ठेचं कौतुक वाटलं, म्हणून त्याने त्याला बोलवलं आणि योगाची भूमिका समजावून सांगितली. नाही, गुरूंच्या बाबतीतला इन्सिडन्स, नामाच्या बद्दलचा विश्वास, जिथं नाम आहे त्या ठिकाणी तो परमेश्वर आहेच, हा इतका विलक्षण होता की एकदा कबीर घरात नव्हते त्यावेळी त्यांचा मुलगा कमाल घरात होता. आणि का त्यांनी एक गृहस्थ आले, ते म्हणले मी काही चूक केलेली आहे, तर माझं मन काही त्याच्यापासून बाहेर जात नाहीये, तर काही झालं तरी देखील मला ह्याच्यापासून सोडवूक पाहिजे. तर कमाल म्हणला माझे वडील तर नाही आहेत घरी, पण ते काय सांगतात ते मी सांगतो. रामाला नमस्कार करा, तिथे त्याच्या पायी सगळं अर्पण करा मनापासून, आणि 3 वेळा रामनाम घ्या बास. आणि तसं ते करतात, 3 वेळाला रामनाम घेऊन जातात. कबीर आल्यानंतर विचारतात की काय झालं. एक माणूस आला होता आणि तो आशाच्या रीतीने म्हणत होता, 3 वेळेला रामनाम घ्यायला सांगितलं. कबीर म्हणले 3 वेळा कशाला, 1 वेळा पुरे, 3 वेळा सुद्धा नको. पापक्षालन, तुझ्या मनापासून तो अर्पण केलेला आहेस, पुन्हा करणार नाही म्हणलेलं आहेस, आणि मग पुन्हा 3 वेळा रामनाम नको, 1 वेळा सुद्धा पुरे म्हण. कारण की 1 वेळा नामामध्ये जितका राम आहे तेवढाच 3 वेळा रामामध्ये. किती नावाच्या बाबतीत विश्वास असला पाहिजे. तसंच एक योगिक व्यक्तिमत्व आहे त्यांचं. मगहर नावाचं त्यांचं गाव आहे, काशीच्या जवळ आहे, आणि काशीत देह ठेवल्यानंतर मुक्ती प्राप्त होते ही गोष्ट खोटी आहे असं दाखवण्यासाठी कबीरांनी मगहर गावी देह ठेवला. मुद्दाहून ते जाऊन राहिले. काशीत मला नाही राहायचंय, काशीत मुक्ती कुठे? जर काशीत जर का फक्त देव असेल तर बाहेर नाही असं त्याचा अर्थ होतो. मी जिथं आहे तिथं देव आहे, तिथं मला मुक्ती मिळायची. ताकदवान पाहिजे. इथे कोपऱ्यावरती काशी आहे, तिथं जाऊन मरणं कशाला? इथे जिथं मी आहे त्यात. गोरखपूरच्या जवळ आहे. आणि असं एक म्हटलं होतं की गोरक्षनाथ आणि कबीर यांचा एक संवाद आहे. गोरक्षनाथ कबीरांना असं म्हणतात, कबीरा तुम कब के हो संन्यासी. तो केव्हापासून अशा प्रकारचं ज्ञानमय संन्यास अवस्था झाला नाही, थोडस संन्यासी याचा अर्थ ज्ञानपूर्ण अशा प्रकारची अवस्था, तत्वस्वरूप अवस्था. तुम्हारी सूरत कहा से लागे, म्हणजे असं विचारतात तू कुणाचा रे असं विचारतात ना, तुम्हारी सूरत कहा से लागे. त्याच्यावरती कबीर उत्तर देतात, वैचित्र का मेला नव्हता. हे विचित्र विश्व निर्माण झालेलं नव्हतं. वैचित्र का मेला नव्हता, नथा दिन न राती, रात्र नव्हती दिवस नव्हता, म्हणजे कालच निर्माण नव्हता झाला. गोरख हम तबके है संन्यासी, हमारी सूरत
ब्रह्म से लागे, म्हणजे मी ब्रह्माचा आहे, बाकी कुणाचंच नाही. व्यक्तिमत्व असं निसंकोचपणे, तू कोण आहेस? मी ब्रह्मस्वरूप आहे. सांगायला छाती लागेल. आपल्या विचारलं तर आपलं नाव नीट सांगितलं पुरे. म्हणून सद्गुरूंच्या बाबतीमध्ये सद्गुरु का महिमा अपार, अनंत किया उपकार, लोचन अनंत उघडिया, अनंत दिखावण हार. अनंत लोचन उघडले काय, तर अनंताला पाहण्याची दृष्टी उघडून दिली, असं कबीराने म्हटलेलं आहे. आणि ती गोष्ट गुरूंनी सांगितलेलं नाम उपासना मंत्र सोडून बाकी काही केलं नाही. एक नाम को जानिकर दूजा दिया बहाय, सगळं पाण्यात अर्पण केलं. जपतप तीर्थ व्रत नाही, सद्गुरु चरण समाय. सद्गुरूंच्या चरणाच्या पाशी जप तप तीर्थ सगळं काही आहे. त्यांनी सांगितलेले साधन सोडून मी काही केलं नाही, दुसरं काही केलं नाही, असं ते सांगतात. आणि मग त्यावेळेला एक फार सुंदर, तू कुठला आहेस असं विचारलं त्यांनी. एक काव्य केलं, हम वासे उस देश के जहा नाही बास वसंत, वसंत ऋतू ज्याच्यामध्ये नाही, निझर झरे महा आम्ही बीजत आहे सब संत. म्हणजे सतत वर्षा ऋतू असतो, वसंत ऋतू नसतो. केव्हा तरी फुलं येणार, तो वसंत ऋतू येणार, मग ती झाडं फुलणार वगैरे, असं नाही. आमची फुललेलीच आहेत म्हणले कायमची. वसंत ऋतू येऊन फुलण्याचा हा देश नाहीच, पण सारखा वर्षा होतोय. निझर झरे महा आम्ही आणि का बीजत आहे सब संत. हम जाती हम वासी उस देश के ज्या जाती वर्ण कुल नाही, जाती नाही, वर्ण नाही, कुल नाही. शब्द मिलावा, शब्द मिलावा म्हणजे सबत हा शब्द तो आत्मस्वरूपाशी संबंधित होऊन राहा. शब्द मिलावा हो रहा, देह मिलावा नाही. हम वासी उस देश के जहा गगन धरण दुई नाही, म्हणजे धरती आणि गगन एकमेकांच्या पासून दूर नाहीत, ते वेगळे पण नाही. भवरा बैठा पंख बिन, जिथे भवरे पंखाशिवाय बसतात, म्हणजे ते सारखे उडतात ना, मनाचाच भवरा शांत बसलेला आहे. भवरा बैठा पंख बिन देखे पलको माही, डोळ्यांच्या आतमध्येच पाहतो आहे तो स्वतःच्याच कडे. योगाची स्थिती सांगतात. हम वासे उस देश के जहा 12 मास विलास, प्रेम झरे विकसे कमल, सगळे कमल विकसित झालेले आहेत. तेज पुंज प्रकाश. हम वासे उस देश के जहा पारब्रह्म का खेल, परब्रह्माचा खेळ चाललेला आहे. दीपक जरे अगम्य का, बिन बाती बिन तेल, वात नाही तेल नाही, परंतु दिवा जळतो आहे, प्रकाश आहेच. हे सांगताना तुम्हाला पण तिथं जायचं आहे. मार्ग कसला आहे ते सांगतायत की बिन पावन का पंथ आहे, म्हणजे ज्या पंथामध्ये कुठेतरी जाऊन पोचायचं आहे, म्हणजे ज्या रस्त्याने कुठेतरी जाऊन पोचायचं आहे, असा हा पंथ रस्ता नाहीये. ज्याला काही पोचायचंच नाही कुठे, अशाच प्रकारचा रस्ता आहे, जिन पावन का पंथ आहे. कारण की जो ध्यान करणार आहे तो त्याच्याच मध्ये जर का तो परमात्मा अनुभवू शकेल, तर मग तो जाईल कुठे, कुठेतरी जाऊन त्याला कसं भेटेल. म्हणून बिन पावन का पंथ आहे. बिन वस्ती का देश, काही वस्तीच नाहीये या देशामध्ये, म्हणजे मस्तकाच्या देशामध्ये चित्ताच्या वृत्ती नाहीत, त्या चित्ताच्या वृत्तींची वस्तीच नाहीये. बिन पावन का पंथ है, बिन वस्ती का देश. बिना देह का पुरुष है, ज्याला भेटायचा तो बिना देह का पुरुष है. कहे कबीर संदेश, हा संदेश मी तुम्हाला देतो आहे की तुम्हाला तिथं पोचायचं, त्याला तुम्हाला भेटायचंय, तुमच्याच आतमध्ये तो आहे. जे गुरूंनी सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो. आणि ते असं म्हणतात की सगळे लोक हद हद पर सबही गया, बेहद गया नकोय. सगळे जण कुठले तरी असं म्हणतात का कुठपर्यंत हद्द झाली हो, हद्दीच्या पलीकडे कोणीच गेलं नाही. त्यामुळे शरीर मन बुद्धी यांच्या हद्दीच्या पलीकडे ते परमतत्व, तर हद्दीच्या पलीकडे जा.
हद हद पर सबही गया, बेहद गया न कोय, बेहद के मैदान में रहा कबीरा से ये. त्या ठिकाणी कबीर आरामात बसलेला आहे. तुम्हाला जर त्याला भेटायचं असेल तर त्या बेहद म्हणजे ज्याला मर्यादा नाही अशा अपरंपार परमतत्वाच्या पलीकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने चला, तुम्हाला तो भेटेल. ते असं सांगतात की मला भेटायला या. त्यानुसार आम्ही पण त्याच मार्गाने चाललेलो आहोत. एक्झॅक्टली कबीराने जे सांगितलंय तेच गोष्ट योगशास्त्राची मध्यवर्ती आहे. स्वच्या मध्येच जायचंय, त्यामुळे बिन पावन का पण. आणि शरीर मन बुद्धी या सगळ्या वृत्ती बाजूला सरून गेल्यानंतर जे शांत असं जाणीव तत्व आहे स्वतःच्या मध्ये, ते अंतःकरण व्यापून राहील. त्याच्यामध्येच जर का मी राहता 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 तत्वस्वरूप माझं मला अनुभवता येईल. आणि ही गोष्ट गुरु शिष्याला सांगतात, ऐक शिष्या येथीचे वर्म, सोये तुचे आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूच नको. तर तुला आता तशी अनुभूती नाहीये, कारण की तू सगळ्या शरीराशी संबंधितच पाहतो आहेस. स्वला शरीराच्या पलीकडे तो एक स्व आहे. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडसुता उठच असे ते तत्वता तयाचे रूप. त्या ईश्वर रूप स्वरूप तुझ्यामध्ये कसं आहे की स्वतःच जे नाव रूपात्मक व्यक्तिमत्व आहे ते बाजूला ठेवून सुद्धा जे ते मूळ स्वरूप आहे तुझं ते तू पहा. ज्या वेळेला तू स्वच स्फुरण जे आहे ते पाहशील आतमध्येच, पण तिथपर्यंत जाण्यासाठी तुला शिष्य एकांती बैसावे, तेथे हे समजून घ्यावे, धरावे सांडावे अखंड प्रभंजनासे, एकांती मौन धरून बैसे, सावध पाता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होते. उच्चारे वीण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यय आहे ती परंतु नाद काहीच नाही, ते शब्द सांडून बैसला तोच योगी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला. याची कारणे याच पद्धतीमध्ये मी मंत्र घेता घेता मंत्रांच्या शब्दांनी ज्या तत्वाचा निर्देश होतो त्याच्याशी मला बुद्धीने संपर्क साधता यायला लागतो, कळायला लागतं. मग त्या तत्वाशी संबंध हीच मध्यवर्ती गोष्ट राहील आणि तिने सगळं अंतःकरण व्यापून राहील. अशी अवस्था मला प्राप्त करून घ्यायची आहे. हाच भाग मी पुन्हा पुन्हा करेन आणि पुन्हा पुन्हा समजून घेईन आणि त्या मार्गावरून चालेन आणि तो मार्ग मला पाठे सर्व संतांना भेटवत तत्वापर्यंत आणून पोचवेल. हरिओम तत्सत. श्रीराम. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.